तुम्ही कोणत्या सिटी मधून इथे आलेला आहात? क्विकली. येस. तस्मिया फ्रॉम कोल्हापूर. वेलकम. गुड मॉर्निंग. येस. येस. सगळ्यांनी शेअर करायचे तुम्ही कोणत्या कोणत्या सिटी मधून इथे आलेला आहात, जस्ट टू आपली एकमेकांची ओळख होण्यासाठी. येस. मुंबई. अच्छा, सिद्धिका फ्रॉम मुंबई. चलो बताओ. ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे चॅट बॉक्स मध्ये करता येईल किंवा मग अनम्यूट करून बोललं तरीही चालणार आहे. दॅट इज कम्प्लिटली फाईन. कैलाजी फ्रॉम नाशिक. वेलकम. संध्या फ्रॉम पुणे. पुणे. हेलो, पुणे. पुणे। पुणे से बोल रही हूँ। पुणे से बोल रहे. ओके जी, चलिए. बाकी के सभी लोग बताइए. शिवाजी फ्रॉम पुणे. चलिए, वेलकम वेलकम एवरीवन. येस, क्विकली क्विकली आपण शेअर करूया. चित्रा फ्रॉम वाशी, नवी मुंबई. परफेक्ट परफेक्ट. ऑसम. चलो, आपण जाऊया पुढे. मला ज्या अर्थी तुम्ही इथे आज जॉईन झालेला आहात, बरोबर, तर तुम्ही जी काही पोस्ट पाहिली असेल, वेट लॉस साठी काही आहे, तुम्हाला वाटलं असेल, किंवा बेली फॅट लॉस साठी, राईट? तर त्याच्यासाठी तुम्ही इथे जॉईन झालेला. तर मला आता पुन्हा एकदा सांगाल का, की तुमचा कन्सर्न काय आहे? किती वजन कमी करायचं आहे, आणि किती दिवसापासून जरा काही याबद्दल चॅलेंजेस आहे, स्ट्रगल होत आहे, वेट कमी होत नाहीये, किंवा किती किती वर्षांपासून वाढलेलं आहे वजन? चला सांगू शकाल? कारण यावरतीच आपला सगळा आजचा जो फ्री सेशन आहे आणि इंटरॅक्टिव्ह सेशन असणार आहे, हा बिलकुल फक्त ऐकण्यासाठी नाहीये. त्यामुळे सगळ्यांनी कॅमेराज ऑन करा. Yes. सांगाल? चलो क्विकली चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला किती महिन्यांपासून, वर्षांपासून वेट रिलेटेड आणि किती कमी करायचंय आणि किती दिवसांपासून आहे? येस, तस्मिया म्हणतात ते 14 किलो कमी करायचं. आणि का करायचंय जरा सांगाल का? किंवा त्याच्यावर नंतर येऊया आपण. चलो, 14 किलो कमी करायचं. किती वर्षांपासून वाढलेले वजन किंवा कमी नाही होत आहे, असं काही आहे का बरं? चला चला, क्विकली क्विकली सगळ्यांनी. त्याच्यासाठीच तुम्ही आलात ना इथे, बरोबर आहे ना? आपल्याला हेल्दी फिट राहायचंय, आपल्याला जे काही वजन वाढलेले ते काहीतरी कमी करायचंय, तेच बघण्यासाठी तुम्ही आलात की इथे नक्की काय असणार आहे, बरोबर? सिद्धिका म्हणतात ते 10 किलो. परफेक्ट. आणि किती दिवसापासून वाढलेलं आहे आपलं वजन, तेही सांगितलं तरी बरोबर. येस. लास्ट फक्त 5 महिन्यांपासून एवढं वाढलेलं आहे, 14 किलो. तस्मी. ओके ओके, दॅट्स फाईन. आय अंडरस्टूड. डिलिव्हरी नंतर. ओके, परफेक्ट. सिद्धिका 10 किलो. अजून बाकीचे कोणाचं काय, किती वजन कमी करायची आहे? सिद्धिका 2 वर्षांपासून. परफेक्ट. येस. आपल्याला हे का माहिती हवंय? साधारण आपल्याला माहितीये किती वर्ष झाली, आपण काय ह्याच्यासाठी काही काम केलंय का? कधीतरी आपलं थोडस एक्सरसाइज चालू केली, कधीतरी ऑन अँड ऑफ डाएट चालू केली, कोणाची तरी ऐकली आणि चालू केली, पण ती पूर्णपणे आपण जर्नी कंप्लीट नाही केली. येस. संध्या म्हणतात ते 20 किलो कमी करायचे आहे, 4 वर्षापासून वाढलेलं वजन आहे. कृष्ण म्हणतात आहे 10 kg कमी करायचं आहे. शिवाजी म्हणतात आहे 12 kg कमी करायचं आहे, आणि लास्ट 10 इयर पासून वाढलेलं आहे. येस, फंटास्टिक. सगळ्यांनी शेअर करायचंय की तुमचं किती वजन तुम्हाला कमी करायचंय. बेली फॅट कोणाला आहे का? बेली फॅट. येस. डिलिव्हरी. तस्मिया. येस. डिलिव्हरी नंतर स्पेशली लेडीजचं बेली फॅट जे असतं, खाली पोटाची चरबी, ती बऱ्यापैकी तशीच राहते, राईट? ते सगळं करायचं आपल्याला कमी, है ना? येस. परफेक्ट. चलिए आगे. चलो सांगा, क्विकली क्विकली सांगायचं सगळ्यांनी, तुमचं किती कमी करायचंय. गुड मॉर्निंग वृषाली. आणि किती वर्षांपासून वाढलेलं वजन आहे. येस. येस टीम, माझी हे दिसतीये, स्क्रीन दिसतीये मी जी शेअर केली आहे. ओके, फैंटास्टिक. थैंक यू सो मच. सो आप सभी का, मतलब इतने सांगा, यहाँ पे ऐसा कोई है क्या कि जिसको मराठी नहीं आती है और सिर्फ हिंदी आती है? अगर सभी लोग मराठी है तो हम मराठी में जाएंगे, लेकिन अगर किसी को नहीं आती है समझ में, आई होप
महाराष्ट्र के सभी लोग हैं तो सबको मराठी आनी चाहिए. ठीक आहे, आहे सगळे इथे मराठीचे सगळे? येस, परफेक्ट. ओके, चलो मराठीमध्येच करूया आपण. सो वेलकम एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला जो आजचा हा फ्री सेशन आहे, वेबिनार आहे, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे कोणते असे सिक्रेट्स आहेत की किती आपल्याला इझिली नॅचरल पद्धतीने आपल्याला आपलं वजन कसं कमी करता येईल. हे जेवढ्या वर्षांपासून वाढलेलं आहे, जे बेली फॅट लॉस आहे, बेली फॅट आहे, ते आपल्याला कसं कमी करता येईल हे आपण बघणार आहोत. रेडी आहे सगळे? येस, जायचं पुढे. बस, त्या अगोदर सगळ्यांना मी माझी ओळख करून देते. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर अरुणा पोरेडी, मी इंडियातून, पुण्याहून बोलत आहे. आणि आता सध्या मी थायलंड, दुसऱ्या कंट्रीमध्ये, बँकॉकमध्ये गेले 15 वर्ष राहते. बाय प्रोफेशन मी मेडिकल डॉक्टर आहे आणि मी क्लिनिकल रिसर्चमध्ये काम करते. आणि सध्या मी पॅशनेट फिटनेस कोच आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आणि हिलिंग कोच. तर आज जिथे तुम्ही आज जमलेला आहात, तर तुम्ही पोस्ट पाहिली असेल व्हॉट्सअप तुमच्या ग्रुपमध्ये, किंवा तुम्ही जर आमचे ग्रुप जॉईन केली असतील तर तिथे पाहिली असेल. आणि तिथे तुम्ही बघितलं असेल वेट लॉस, बेली फॅट लॉस साठी. आणि कदाचित म्हणूनच तुम्ही संडे मॉर्निंगला, एवढी बिझी संडे मॉर्निंग असतानाही तुम्ही इथे जॉईन झालेला. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बघूया, पण शक्य असेल तेवढं सगळ्यांनी कॅमेराज ऑन करा, म्हणजे हे इंटरॅक्शन. तुम्हाला इथं आल्याचं तुमचा काय उद्देश आहे, तुम्हाला इथून काय घेऊन जायचंय, तुम्हाला काय समजावून घ्यायचंय याबद्दल, ही जर्नी कशी असू शकते. एवढ्या वर्षांचं जे 10 वर्ष, 5 वर्ष, 20 वर्षां, 4 वर्षांपासून जे वाढलेलं वजन आहे, ते आपण किती वेळात कमी करू शकतो, बरोबर? त्याच्यासाठीच आले की नाही तुम्ही. मग कॅमेरेज ऑन पाहिजेत की नाही आपल्याला, इजंट इट? चलो सगळ्यांनी कॅमेराज ऑन करूया. कृष्ण म्हणतात ते 20 वर्षांपासून कमी करायचं आहे पण होत नाहीये. ओके, आपण बघूया. कृष्णा म्हणतात ते माझं वजन कमी आहे पण बेली फॅट आहे. येस, बऱ्याचदा हा इश्यूज बऱ्याच लोकांच्या मध्ये असतो. येस, आपले जे बाकीचे स्टुडंट्स आहेत ते पण असे वेट एकदम नॉर्मल आहे, आयडियल वेट आहे, पण बेली फॅट अजून काही कमी झालेलं नाहीये किंवा ते वाढलेलं ते तसंच आहे. तर आपण बघूया त्याच्यावरती आपण कसं काम करणार. येस, जे कोणी नवीन जॉईन झाले त्यांच्यासाठी क्वेश्चन असा होता की तुम्हाला किती वजन कमी करायचंय, बेली फॅट कमी करायचंय, आणि किती वर्षांपासून तुम्ही स्ट्रगल करत आहात, किंवा किती वर्षांपासून वाढलेलं वजन आहे. तर जेव्हा जसं जसं वेळ मिळेल तसं तुम्ही चॅट बॉक्स मध्ये चालू करूया. चल, आपण एक छोटस प्रेझेंटेशन थ्रू तुम्हाला मी घेऊन जाते, ही जर्नी जरा तुम्हाला सांगून देते, आणि आपण बघूया. तर थोडस पेशंटली आपण यामध्ये समजावून घेऊया. तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील सध्या लिहून घ्या. शेवटच्या सेशन थोडेसे काही मिनिटं आपण सगळे क्वेश्चन आन्सर पण करूयात, की जेणेकरून तुमचे सगळे क्वेश्चन्स क्लिअर होते. येस, रेडी सगळे? चलिए आगे. फंटास्टिक. चल, पुन्हा एकदा टीम बघायची. माझी स्क्रीन दिसतीये का तुम्हाला? एक, परफेक्ट. आता जसे मला आता चॅट बॉक्स मध्ये म्हटले की तुम्ही याच्याबद्दल ट्राय केलेला आहे, बरोबर? याच्या अगोदर तुम्ही ट्राय केलेला आहे वजन कमी करण्याचा, पण खूप ट्राय केला पण होत नाहीये, बरोबर आहे? असे आहेत सगळे इथे. काहीतरी तुम्ही ट्राय केला असेल, इजंट इट? की वॉक केला असेल, जिम लावली असेल, कुठले तरी असे सेशन्स केले असतील, योगा लावला असेल तुम्ही, पण काही कारणाने तुमचं वजन थोडं कधी कमी झालं, पण तुम्ही कन्सिस्टंटली तुम्ही न केल्यामुळे, जे काही रिझन असेल, कन्सिस्टंटली न केल्यामुळे, किंवा ते जे तुम्ही जॉईन केले ते तुम्हाला कमी करता आलं नाही, किंवा आपल्या बॉडीला नाही सूट झालं, जे काही एन नंबर ऑफ रिझन्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही अजून तिथेच आहात, बरोबर आहे? असं बऱ्याच जणांचं झालं असणार की नाही? हँड रेज केलं तरी चालेल, की तुम्ही सुरुवात केली, वॉकला चालू केलं, योगा चालू केला, त्याच्यात जिमची मेंबरशिप घेतली, स्विमिंग केलं, रनिंग, जॉगिंग केलं, सायकलिंग केलं, बट समहाव तुम्हाला जशी डिझायर्ड तुमची हेल्थ पाहिजे त्याच्यासाठी नाही. आणि नुसतं हा वेट कमी करण्याचा असं हा सेशन नसणार आहे, पण त्याबरोबर तुमचं वेट कमी करण्याचं असे कोणी आहे का इथे की ज्यांचे असे रिझन्स आहेत, अरे गुडघे दुखतात आहे त्यामुळे एक्सरसाइज करताच येत नाही, गुडघे खूप दुखतात आहे त्याच्यामुळे चालताच येत नाहीये? आहे कोणी असं? हँड रेज करा बरं, चॅट बॉक्स मध्ये टाका येस म्हणून, किंवा वाय लिहा, की मी म्हणा, की असं कोणी आहे का ज्यांना अशी काही कंबरदुखी आहे, जॉईंट पेन्स आहेत, की तुम्हाला एवढं जास्त उठता बसता चालता येत नाही, किंवा एक्सरसाइज करता येत नाही, गुडघे दुखतात आहे, असं कोणी असेल तरी सांगा. त्यांच्यासाठी असे आपल्याकडे येणारे बरेच असे स्टुडंट्स असतात, आणि आपण त्यांना कसं त्याच्यामधून हील करून
आणि त्यांची वेट लॉस जर्नी आपण कशी घेऊन जातो हे तुम्हाला आपण सगळं लाईव्ह दाखवणार आहे. येस, परफेक्ट. तर मी तुम्हाला माझी ओळख सांगितली आहे. तर आपण या सेशनमध्ये काय बघणार आहे, तर आपण जे लोक इथं आहेत, जे एकदम स्ट्रगल करतात आहे, की वजन कमी करण्यासाठी, बेली फॅट लॉससाठी, त्यांच्यासाठी हा सेशन आहे, राईट? की ज्यांनी बऱ्याचदा बऱ्याच प्रकारे ऑन अँड ऑफ बरेच डाएट प्रकार केले, काही वर्कआउट केले, पण त्यांना अजून तुम्हाला हवी असणारी बॉडी, हवी असणारं वजन कमी नाही झालेलं. आणि काही काही लोक म्हणतील की आम्हाला सगळं बाकीचं माहितीये किंवा करायचंय पण वेळच नाहीये, राईट? तुमचं बिझी स्केड्यूल आहे त्याच्यामुळे होत नाही. आहे कोणी असं इथे की जरा टाइमच मॅनेज होत नाही? तर त्या सगळ्यांसाठी सुटेबल असं हे सगळा आपला सेशन असणार आहे, की ज्या तुमचे जे काही क्वेरीज असणार आहे, ज्या डिफिकल्टीज असणार आहे, की ज्याच्यामुळे तुम्हाला कमी नाही करता आलेलं आजपर्यंत, तर त्या सगळ्यांसाठी याचा उपयोग होणार आहे. येस. तर आपण काय बघणार आहोत त्याच्यामध्ये, तुम्हाला हवा असणारा बॉडी शेप तुम्हाला कसा पुन्हा पूर्ववत करता येईल. सगळेच पहिल्यापासून असे होते का वेट वाढलेलं काहीतरी कारणाने, जसं की आता तस्मिया म्हटल्या डिलिव्हरी नंतर वजन वाढलेले, किंवा काहीतरी आपली लाईफस्टाईल चेंज झाली असेल बघा, खाण्यामध्ये, किंवा एक्सरसाइजेस बंद केली, किंवा बैठक कामाला, किंवा गुडघेदुखी कंबरदुखी चालू झाली आणि त्याच्यानंतर थोडीशी हालचाल कमी झाली, असे काहीतरी रिझन्स असणार आहे तुमचे, बरोबर? किंवा डाएट नीट फॉलो नाही केली. तर यासाठी सगळ्यांसाठी मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की या सगळ्यांच्या वरती माझी ही जर्नी कधीतरी मी तुमच्या इकडे कधीतरी काही वर्षांपूर्वी होते, आणि माझे गेले 11 वर्षांपासूनचा हा रिसर्च आहे की मी माझ्या स्वतः सोबत आणि माझ्या मेंटर सोबत, की जेणेकरून हे सगळे जे आपले जे तुमचे क्वेश्चन्स आहेत, आपल्या डिफिकल्टीज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती मी इथे तुम्हाला सोल्युशन घेऊन आले, राईट? आता हा कोणासाठी असणार आहे, हा जो आजचा सेशन तुम्ही जो जॉईन केलेला आहे, तर आपण हा कोणासाठी आपण बघणार आहोत ते बघायचं, की तुम्हाला आतापर्यंत का बरं सक्सेस नाही मिळालेलं? मे बी असं काय आहे का, तुम्ही कधीतरी सुरुवात केली, पण ती एंड पर्यंत घेऊन नाही गेलेला तुम्ही, किंवा तुम्हाला समजण्यामध्ये काहीतरी थोडीशी डिफिकल्टी आली, की नक्की कसं बरं माझं वजन कमी होणार आहे? प्रत्येकाला एकच एक्सरसाइज, एकच डाएट कामी येईल का सांगा बरं? कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे की नाही? येस, चित्रा, सिद्धिका, संध्या, बरोबर आहे ना? कारण मी घरामध्ये काय खाते, बनवते, माझी लाईफस्टाईल वेगळी आहे, मी किती एक्सरसाइज करते, आणि मला लाईफमध्ये कुठल्या प्रकारचा स्ट्रेस आहे, तर सगळ्यांचं वेगवेगळं असणार ना. पण आता जर एकच प्रकारचं सगळ्या गोष्टी दिल्या, तर त्या काम करणार आहेत का? म्हणून पण असेल, की जिथं ते स्ट्रगल होत असतील, की त्याच्यामुळे होत नसणार आहे आपलं कमी, बरोबर आहे? आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या सगळ्या जेव्हा मी स्वतःवरती रिसर्च करत होते, तर मी बराच टाइम, मनी, एनर्जी याच्यावरती इन्व्हेस्ट करून, की या गोष्टीमध्ये आले, की कशामध्ये डिफिकल्टी येते, आणि स्पेशली ज्या लेडीज स्ट्रगल होतात, राईट, विथ व्हॉटएव्हर रिझन, जे काही रिझन असेल ते, तर त्याच्यामध्ये मी मग माझ्यामध्ये जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन झाले, तेव्हा मी डिसाईड केलं, की अरे जर माझ्यामध्ये झालीये, मी जर करू शकते, तर प्रत्येक लेडी करू शकते, प्रत्येक व्यक्ती करू शकते. आणि म्हणून मी हे तुमच्यासाठी घेऊन आली. आम्ही गेले कित्येक वर्ष याच्यावरती काम करतोय. येस. तर कोणासाठी आहे हे? जसं मी म्हटलं, की ऑलरेडी तुम्ही स्ट्रगल करताय. तुम्हाला डिझायर्ड वेट पाहिजे, कमी करायचंय. तुम्ही कधीतरी डाएट केली, वर्कआउट केली, पण तुम्हाला अजून सक्सेस नाही मिळालं. जे लोकं बिझी आहेत आणि ज्यांना आवडते कपडे घालायचेत. येस, स्पेशली लेडीज आहेत का असे कोणी इथे? की येस, मला साडी सुंदर घालायची आहे, छान दिसेल अशी. माझे ते बरेच वर्षांपासूनचे कपडे ठेवलेत, की मला कधीतरी येतील नंतर वजन कमी झाल्यानंतर. आहेत का कोणाच्या कबर्डमध्ये असे कपडे? चॅट बॉक्समध्ये हे करा बरं, आहेत, राइट? येस, आपण ते वजन कमी झाल्यानंतर घालू म्हणून असे आपण अजून ठेवलेले आहेत ते, इझंट इट? पण ते अजून काही आपण ते डिझायर वेट अचीव्ह केलेलं नाहीये, राइट? कोणासाठी नसेल बरं हा? जी कोणी व्यक्ती इथे आले असतील, की अरे क्विक फिक्स काय मिळते का बघू बरं, क्विक सोल्युशन एकदम, तुम्ही म्हणाल तर अगदी 4 आठवड्यात, 8 आठवड्यात काय मिळेल का बरं, कमी होईल का माझं वजन? तर अजिबात नाही. काहीही शॉर्टकट नाहीये. जर कारण जे कोणी शॉर्टकट केले असतील किंवा करू इच्छिता, त्यांच्यासाठी लाँग टर्म रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. ज्यांना एफर्ट्सच घ्यायची नाही, आता तुम्ही याल आणि म्हणाल, की जॉइन तर करायचंय, मला वजन तर कमी करायचंय, माझा हा ऑब्जेक्टिव्ह आहे, तो ऑब्जेक्टिव्ह आहे, बरोबर? पण तुम्हाला त्याच्यासाठी कामच नाही करायचं स्वतःच्या शरीरासाठी. तुम्ही जर सीरियसच नसाल ते करण्यासाठी, मग त्यांच्यासाठी तुम्ही इथं आता 1 तास घालून उपयोग आहे का? अजिबातच नाहीये. आणि तुम्ही जर तयार असाल, येस, जे मला माझ्यासाठी चांगलं आहे, माझ्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी चांगलं आहे, ते करण्यासाठी जर तुम्ही तयारच नसाल, तर मग उपयोग होणार आहे का बरं? बरोबर आहे की नाही? तर येस, एक्झॅक्टली. तर आपण थोडक्यात बघूया.
अनफॉर्च्युनेटली आपली इंडिया जी आहे ती आपल्या पहिल्या 5 कंट्रीमध्ये येते की जे ओबीज कंट्रीज आहेत, म्हणजे जिथे लोकांचं प्रमाण लठ्ठपणाचं जास्त आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या इंडियाचा त्याच्यामध्ये 1 नंबर आहे. म्हणजे 5 पैकी आपण इंडिया पण आहोत. जसं बाकीच्या कंट्रीज आहेत, US आहे, चायना आहे, रशिया आहे, ब्राझील आहे आणि आपण इंडिया आहे. असं का बरं असेल, जरा सांगू शकाल का कोणी? रिझन काय आहेत? आपण इंडियामध्ये अं, चित्रा म्हणतात ते खूप छान छान साड्या आहेत, पण ते शिवलेले ब्लाउज येत नाही. एक्झॅक्टली एक्झॅक्टली, म्हणून ठेवलेत आपण अजून, आहे ना. अरे नाही, कसं टाकणार एवढ्या महागाच्या साड्या? किती सुंदर, तुम्हाला कधीतरी आवडलेल्या, एकदाच घातल्या असतील कधीतरी, एकदा दोनदा, मग ते घालायचे आहेत. ब्लाउज आता रिपेअर पण करता येत नाही. बरोबर, ऑफकोर्स बऱ्याच लेडीजचा असतो आपला तो कन्सर्न, इजंट इट? तर मला सांगा की आता आपल्या ह्याच्यामध्ये असं का बरं असेल, पूर्ण पूर्ण जगामध्ये आपला इंडियाचा 5 नंबर पैकी इंडियाचा नंबर का असेल बरं? इंडियामध्ये लठ्ठ प्रमाणाचं प्रमाण का बरं जास्त आहे? कोणी सांगू शकाल? कारण सुरुवात माझ्यापासूनच आहे, बरोबर? आपण सगळे इथे त्यासाठी जमा झालोय. प्रत्येकाचं कारण किंवा प्रत्येकाचं रिक्वायरमेंट तेच आहे की तुमचं वजन वाढलेलं आहे. येस, सगळ्यांनी पॉसिबल असेल तेवढे कॅमेराज ऑन करा, सो दॅट तुम्हाला जास्त इथून जे काही घेऊन जायचंय त्याच्याबद्दल तुम्हाला अजून जास्त चांगली माहिती मिळेल. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स वाटतील ते सगळे तुम्ही तुमच्या शेअर कराल, विचाराल आणि तुम्ही त्याच्याबद्दल माहिती द्याल. येस, चल बताओ सभी लोग की काय रिझन असेल इंडियाचं की आपल्यामध्ये थोडस लठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे. काय असू शकतं? क्विकली चॅट बॉक्स मध्ये सांगा, अनम्यूट करून सांगा. फूड आहे, स्ट्रेस आहे, बैठक काम आहे. बैठक काम सगळीकडेच आहे, स्ट्रेस पण सगळ्यांच्याकडे आहे. येस, फूड म्हटलं तर ठीक आहे, स्वीट जास्त खातो, हो ना, व्यायामाचा अभाव आहे. बरं, अजून काय? येस, गोड खायला खूप आवडतं, राईट? आपले इंडियन डेजेस कसे असतात? लेझी, थोडा लेझीनेस, कंटाळा पण येतो. येस, शुगर इंटेक जास्त आहे. अजून काय? येस, जेवणाची वेळ पण एकच नाहीये, राईट? अवेळी आपण जेवतो. हाय कॅलरी फूड, अमेझिंग दत्ता. येस, हाय कॅलरी फूड, जे कुठलं गोष्ट करतो त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाही. फेस्टिवल हे रिझन असू शकतं का सुप्रिया? कारण फेस्टिवल आपण गोड जास्त बनवतो म्हणून, फेस्टिवल जास्त आहे म्हणून. अरे, वी शुड बी प्राऊड. आपण इंडियन शुड बी प्राऊड की येस, आपल्याकडे एवढी व्हरायटी आहे फेस्टिवलची, राईट? पण आपण हे रिझन नाही देऊ शकत की फेस्टिवल आपण सेलिब्रेट करू शकतो, पण त्याच्यामध्ये असे जरुरी आहे का प्रत्येक वेळेस जिलेबी आणि पुरणपोळीच खायला पाहिजे? विदाऊट ते पण आपण करू शकतो की ते आपण बघणार आहोत. हे आपण स्वतःवर प्रेम करत नाही की वड. अमेझिंग रिझन, करेक्ट, एक्झॅक्टली. लक्षात येईल तुम्हाला की हे कसं काय रिझन बरोबर आहे. कारण चित्रा दररोज आमचं सकाळचं सेशन जॉईन करतात, आता त्यांच्या लक्षात आलेले, बरोबर आहे की नाही चित्रा, सुचिता? येस, की येस, कारण इथे मी मला प्रायोरिटीज दिलेली नाही आजपर्यंत. येस. सुप्रिया, आलं का लक्षात? याच्यामध्ये फेस्टिवल हा रिझन नसणार आहे. हा, एक रिझन असं असेल, फेस्टिवलला आपण खूप गोडधोड बनवतो आणि फेस्टिवल म्हटलं आणि जे असं अशा वेळेस जेवण बनवतो ते आपलं खायचं प्रमाण किती असतं त्याच्यावरती आपण बघू. येस, दत्ता जसं म्हणतात एक्झॅक्टली. तो थोडक्यात काय? येस, आपल्या ज्या फूड हॅबिट्स आहेत आणि स्पेशली इंडियन्स, आपली कशी पद्धत आहे बरं जरा? आपण जर जेवण असं एकदम मिळमिळीत किंवा एकदम ब्लंट बनवलं की त्याला खूप जास्त मसाला नाही किंवा असं नाही केलं तर आपण इंडियन्स खाऊ शकणार आहे का? आपलं फूड कसं असतं? स्पायसी. येस येस, एक्झॅक्टली. म्हणजे काय? अजून कुठल्या कुठल्या त्याच्यामध्ये कमतरता आहे? ते लाईफस्टाईल जी आहे आपली अनहेल्दी कशामुळे झालेली आहे बरं? तुम्ही जसं सांगितलं एक फूड आहे, बरोबर? म्हणजे काय? फूड थोडस आपलं जे बनवण्याची स्टाईल आहे असं म्हणू आपण, फास्ट फूड. येस, एक्झॅक्टली. दिवसेंदिवस आपल्या लाईफमध्ये, आपल्या घरांमध्ये बाहेर जाण्याचं प्रमाण, फास्ट फूड खाण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. येस, त्याचबरोबर लाईफस्टाईल मध्ये अजून काय काय जिथं अनहेल्दी लाईफस्टाईल आहे. येस, स्ट्रेस जास्त आहे, झोप कमी आहे, झोपेची वेळ नाहीये, जेवणाची वेळ नाहीये, वॉटर इनटेक त्यातली त्यात कमी आहे. अरे, अमेझिंग. चित्रा खूप मस्त हे करतात आहे, शेअर करतात आहे. अच्छा, फ्रेंड्स पण रिझन आहेत का तुमचं वजन वाढवण्यासाठी? फ्रेंड्स कारणीभूत आहे असं म्हणायचंय तुम्हाला? अच्छा. का बरं असं म्हणता येईल? अनम्यूट करा आणि सांगा बरं. आपण जाणून घेऊया, कदाचित तुमचं पण काहीतरी असं रिझन असू शकतं. येस.
येस, चमचमीत जेवण असतं. येस सविता, करेक्ट. येस चित्रा, बोलता येईल? अनम्यूट करता येईल का? इथे अनम्यूट करा बरं. का बरं असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये फ्रेंड्स हे रिझन आहे की त्यांच्या म्हणजे आपण दुसऱ्यांना दोष देतोय. मग फ्रेंड्स हवेत की नाही आपल्या लाईफमध्ये? येस. येस, आय अंडरस्टँड. सविता म्हणतात आहे की येस, जरी फ्रेंड्स आपल्याला थोडस आग्रह करत असतील, अरे खालो, बाहेर गेलो, बर्थडे पार्टीज, किटी पार्टीज, गेट टुगेदर, प्रमाण भरपूर आहे आपल्याकडे. येस. आणि त्याच्यामध्ये जो मॅक्सिमम समावेश असतो तो कशाचा असतो? अनहेल्दी फूड असं म्हणता येईल. थोडस स्पायसी, पार्टी पार्टी फूड. जसं आपण पार्टी वेअर कपडे घालतो तसं पार्टी फूड ही वेगळंच असतं. बरोबर आहे सगळे? आणि मग अशामध्ये जेव्हा तुम्ही, येस चित्रा. हा मॅडम, फ्रेंड्स अशासाठी म्हणायचंय की आपल्याला जर कम्युनिटी चांगली असेल तर आपल्याला जास्त त्याचा फायदा होतो. जर सगळे एकत्र व्यायाम करणारे वगैरे असतील, एकच करत असेल तर त्याची टिंगल होते, काय हिचं नेहमीच असं असतं, हे खात नाही ते खात नाही आणि तरी काय कमी होत नाही, ह्याचा परिणाम पण आपल्यावर होतो. व्हेरी वेल सेड चित्रा. बरोबर, अगदी बरोबर बोललात तुम्ही. अगदी असंच होतं की जसं पूर्ण गॅदरिंग होत आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काही गोष्टीला जर नकार दिला, येस एक्झॅक्टली, व्हेरी गुड पॉइंट, की त्याच्यासाठी कम्युनिटी असलो की लाईक माइंडेड पीपल जर असले तर कसं सगळे लोक तेच करतात. जसं आपण आपल्या सकाळच्या सेशन मध्ये आम्ही गोल सेटिंगचं काम करतो, जिथे येणारे त्यांची पण माइंडसेट तसाच होतो. बरोबर आहे की नाही सगळे? तर त्याच्यामुळे येस, अशी कम्युनिटी असणं. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे चित्रा? आपले फ्रेंड्सना आपण अवॉइड करू शकतो का? मग अशा जिथे कम्युनिटी असतात तिथे जाऊन आपण जॉईन करायचं, की जिथे माझी तरी प्रगती होईल. करेक्ट. जर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, आपल्या फ्रेंड्सला आपण कन्व्हिन्स करू शकत नसू, पण मला तर माझ्या लाईफमध्ये चेंज करायचंय, मला तर माझ्या लाईफवर प्रेम करायचंय, मला हेल्दी जगायचंय, जेवढं जगणार आहे तेवढं मी हेल्दी जगणार आहे. काय से अचानक से आ गया हार्ट अटॅक अँड फिर अलविदा, असं करायचंय का? जे काही लाईफ आहे की माझं असं असायला पाहिजे की मी जिथपर्यंत असेल मी हेल्दी असेल, की आपल्या लाईफमध्ये लाईफस्टाईल जी आहे तेवढी फक्त आपण चेंज करणं. मग इझी आहे की नाही आता चित्रा आणि बाकी सगळे, की अशी कम्युनिटी, आमची कम्युनिटी जॉईन करा, जिथे आम्ही सगळे लाईक माइंडेड पीपल आहे. राईट, सगळे तिथे इंडियन लोक आहेत, बँकॉकचे लोक आहेत, सगळे फेस्टिवल्स आम्ही करतो. पण ऍट द सेम टाइम तरीही आम्ही टेक केअर करतो. मी काय खाणार आहे फेस्टिवलला? आपला आत्ताच कुठला फेस्टिवल झाला? होळी. मग सगळ्यांनी पुरणपोळी केली असेल, मग खायचंय ना, आपण नाही असं म्हटलेलंच नाहीये आपल्या डाएटमध्ये. एक्झॅक्टली, थँक्यू चित्रा. तर एक्झॅक्टली ह्याच्या असं काही नाहीये की आपण काय खाणार नाही. अरे कुछ भी खाओ, लेकिन कंट्रोल्ड मध्ये खाल्ल्यानंतर आपण पॉसिबल होणार आहे. असं आता तुम्हाला म्हटलं आजपासून शेवटपर्यंत किंवा आजपासून काही महिने तुम्ही अजिबात जे काय असेल, मी तुम्हाला काहीतरी गोष्ट सांगितली सोडायचं. आता कित्येक जणांनी सांगितलं मला स्वीट फार आवडतं, डेझर्ट फार आवडतं आणि मी राहू शकत नाही. बरोबर आहे? हो, थँक्यू सो मच चित्रा, थँक्यू सो मच. येस. तर मग असं केलं तर तुम्ही जॉईन कराल का मला? किंवा तुम्ही म्हणाल की नाही बाबा माझ्याच्याने होणार नाही, 4-8 दिवस मी करेन. माझं वजन म्हणजे 4-8 दिवस मी गोड नाही खाणार, चमचमीत जे काय असेल. पुढे काय? दुसरा आठवडा, तिसरा आठवडा काय तुम्ही राहू शकणार आहे का? तर आपण आपल्या या सेशन्स मध्ये आपण बघणार आहोत, आपण नॅचरल पद्धतीने तुम्ही जे घरी खाता, फक्त ऑफकोर्स त्याला स्पेसिफिक असणार. दररोज काही रसगुल्ला, गुलाबजाम खाऊन आपण वजन कमी नाही करू शकणार. अगदी ओपन माइंडेड आहे. बरोबर आहे? असं केलं असतं तर मग सगळ्यांनी सगळंच खाऊन तुम्ही आपण सगळे इथं जण याच्यासाठी जमलंच नसतं. बरोबर आहे की नाही? चला पुढे जाऊया. थँक्यू सो मच सगळ्यांनी शेअर केल्याबद्दल. चला पुढे जाऊया आपण. येस, तर आपण बघितलं की अनफॉर्च्युनेटली की आपल्या लाईफस्टाईलमुळे जिथे आपण आपल्या जीवन पद्धतीला, जीवनशैलीला आपण आपल्याला स्वतःला प्रायोरिटी नाही दिलेली आजपर्यंत. व्हॉट एव्हर इजंट इट. बऱ्याच इथं लेडीज आहेत. बरोबर? कोण बनवतं जेवण आपल्या इंडियामध्ये? लेडी बनवते. मग ते आपल्या घरचे पुरुष तुम्ही दिलेलं जेवण खातात मॅक्सिमम टाइम. बाहेरचं कधीतरी होत असेल किंवा मग हे कोणाच्या हातात आहे? माझी जेवणाची पद्धत बदलणं किंवा अजून हेल्दी फूड हॅबिट्स लावणं कोणाच्या हातात आहे मला सांग? माझ्या. करेक्ट आहे की नाही? जर मी, बरं ठीक आहे, आतापर्यंत जे काही झालं असेल
मी फास्ट फूड बनवत होते किंवा आपण बाहेर जाऊन खातो. पण जर आजपासून मी जरा सिरियस झाली आहे. माझी सुरुवात, मला जर माझ्या देशासाठी काय करायचं असेल, आपलं देशप्रेम फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीलाच यायला पाहिजे का? सगळ्यांचे डीपी त्याच वेळेस चेंज व्हायला पाहिजेत का? लाइक आपला भारत माता त्याचा झेंडा लावून किंवा माझं किती प्रेम आहे ते 2च दिवस असतं का? आणि ज्या वेळेस अशा वेळेस आपलं नाव यायला पाहिजे का भारताचं? कशामध्ये यायला पाहिजे? किती प्राउड फील झालं जेव्हा आपण क्रिकेट मॅच जिंकलो लास्ट वीक मध्ये. सगळ्यांना प्राउड फील झालं? येस. मग अशा वेळेस प्राउड फील होतं का जेव्हा जिथे लठ्ठपणाचं प्रमाण जास्त आहे आणि इंडियाचं तिथे नाव आहे. कोणाला आवडतंय सांगा? त्याला कारणीभूत कोण आहे? मी आहे की नाही? कारण सुरुवात कोणाकडून झाली? माझ्यापासून. तर जेव्हा ती लाईफस्टाईल, ती एक सवय, एक हॅबिट जेव्हा मी माझ्यापासून चेंज करायला सुरुवात करणार आहे, म्हणजे एकतर पहिला माझ्यात बदल होणार आहे. माझ्या बरोबर कोणाच्यात होणार आहे? माझ्या फॅमिलीमध्ये होणार आहे आणि स्पेशली जे आपल्या घरातली मुलं असतील, त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये, नेक्स्ट जनरेशनमध्ये तुम्ही बदल करू शकता. इझंट इट? का त्यांच्यामध्ये आपण बघितली चाइल्ड ओबेसिटीचं प्रमाण किती वाढलेलं आहे, बरोबर? कारण आजकाल बाहेरचे खेळ कमी झालेत, फास्ट फूड जास्त वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आपण बघतो आपल्या मुलांच्या मध्येही लठ्ठ प्रमाणाचं प्रमाण. आपले जे आजी आजोबा होते तो काळ, आई वडिलांचा, माझ्या ह्याच्यामध्ये बघितलं आई वडिलांचा काळ, खूप कमी होते लठ्ठ प्रमाणाचं प्रमाण, खूप कमी होते. खाण्याच्या पद्धती, बाहेर आउटिंग कमी होतं, इझंट इट? पण ठीक आहे, काही सर्टन प्रमाणात काही चेंजेस आपण थोडेसे अनवॉन्टेड पण चेंजेस आपण आपल्यामध्ये घेऊन येतो. पण ऍटलीस्ट सुरुवात मी कोणाकडून करू शकते? माझ्याकडून करू शकते का? फॉरगेट, त्या मित्रमैत्रिणींना विसरून जाऊ आपण. बरं, माझ्याकडे बघून जर त्या प्रोत्साहित झाल्याच, तर कोणीतरी तुमच्याकडे बघून कोणीतरी इन्स्पायर्ड होऊ शकतं की नाही? ठीक आहे. भले आज तुम्हाला सपोर्ट करत नसते, अरे क्या है, आपल्याकडे टिपिकल डायलॉग असतो, अरे एक ही तो जिंदगी है, खा के मस्त जीने का, है ना? नाहीतरी काही एक्सरसाइज करून कोणाचं काही एक्सरसाइज केल्या नाही हार्ट अटॅक येतो. जिम मध्ये असेच जातात. बरोबर आहे. मग कशाला करायचा? राईट? मग काय करतात? आपले ते अनवॉन्टेड गेस्ट आहेत ना, पाहुणे, मग आपल्या घरात आणून ठेवलेत. म्हणजे कुठे? माझ्या शरीरात. ते माझं घर आहे. बरोबर? मग तिथे हे बीपी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, जॉईंट पेन असेल, व्हॉट नॉट, मग ते सगळे आणून ठेवलेत. मग त्याच्यासाठी काय? अरे नाही, मी गोळी घेतोय आणि त्याच्यावर हे सगळं नॉर्मल आहे. अरे, वरून तुम्हाला रीडिंग नॉर्मल दिसतंय, पण त्या आतमध्ये शरीरामध्ये तुम्ही काय काय बदल केलेले आहेत त्याचे तुम्हाला माहितीये का? आणि जर तुम्ही कोणाला ऐकलं असेल, तुमच्या घरामध्ये, रिलेटिव्ह मध्ये, आजूला बाजूला काही ऐकलं असेल, ज्या व्यक्तीला, मी एक्झाम्पल याच्यासाठी देते, की ज्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला असतो, तर आपण कसं ऐकतो? अरे, त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्याच्या ज्या आर्टरीज ज्या काय होत्या, किती पर्सेंटेज आपण ऐकतो ब्लॉक होता म्हणून? 60, 70? मला जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये क्विकली, किती पर्सेंटेज नॉर्मली तुम्ही ऐकता की अरे एवढा पर्सेंटेज ब्लॉक होता म्हणून त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला? ओके तस्मिया, येऊया आपण या पॉइंटवर. करेक्ट. 90% ब्लॉक, 100% ब्लॉक, 80%, इजंट इट 70%? त्याच्या खाली कधी ऐकले का? 50%, 60%? कारण तोपर्यंत त्रास नाही होत. म्हणजे आपली एक पाईप आहे, राईट? आपली आर्टरी आहे, ही पूर्ण रिकामी आहे सध्या, पण त्याच्यामध्ये हळूहळू हळूहळू तिथं फॅट तयार होतं. बर, जिथपर्यंत 50-60% आहे, राईट? जसं की आपलं ड्रेनेजची पाईप आहे, तिथे थोडा कचरा आलाय, जिथपर्यंत जाईल एवढी थोडस जरी जागा असेल तिथपर्यंत पाणी जाईल, आपल्या आर्टरीमधून रक्तप्रवाह चालू राहील, तोपर्यंत बॉडी सस्टेन करते, कॉम्प्रोमाइज करते, बरोबर? पण अशी एखादी वेळ येते जिथे 70, 80, 90, 100% फुल ब्लॉक असते. आता मात्र त्याच्यामध्ये ब्लड प्रवाह होत नाही आणि त्यावेळेस मग ती व्यक्ती असेल, त्याला आपण सो कॉल्ड असं म्हणतो की येस, त्याला हार्ट अटॅक आला. करेक्ट? आता हा अचानक झाला का? 70, 80, 90% अचानक? किती वेळ गेला असेल, कित्येक काळ गेला असेल, वर्ष गेली असतील याला इथं फॅट जमा व्हायला. पण तोपर्यंत तुम्हाला कळलं का? तुम्ही अशा रेग्युलर चेकअपला गेला का, की जिथं कळेल की माझ्या शरीरामध्ये किती फॅट आहे? नाही गेला. त्रास झालाय का अजून? नाही झाला, सगळं व्यवस्थितच चालू आहे. आणि मग इथे जेव्हा अचानक होतं आणि आपण म्हणतो अरे अचानक त्याला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅक अचानक आला असेल, पण हे एका दिवसात झालेलं नाही. डू यू एग्री एव्हरीवन? बरोबर आहे? मग हे किती दिवसांपासून चालू असेल? वर्षानुवर्षांपासून ह्या गोष्टी आपल्या चालत असेल आणि म्हणून त्याचा परिणाम आपल्या याच्यामध्ये झाला. बरोबर? मग जर आता तुम्ही सगळे जर म्हणताय की येस, आपल्याला
हेल्दी लाईफस्टाईल करायची आहे, राईट. ज्या अनहेल्दी, बरं ठीक आहे, आतापर्यंत जे झालंय तर आता तरी करूयात, isn't it? तर जे काही चेंजेस करणार आहोत आपण आपल्या लाईफस्टाईल मध्ये, ते मेजॉरिटी आहेत. आणि जसं म्हटलं आपण, कोणीतरी म्हटलं की लेझीनेस आहे आपल्यामध्ये. पण जर आता तुम्ही जर इथे सगळे आलेलात, राईट, मी आणि माझी टीम जर सोडलो आपण, काय 35 जण आज आलेच आहेत, ते सगळे डिसिजन घ्यायला रेडी आहेत का, की नाही आजपासून माझी सुरुवात, मी त्या 31 डिसेंबरची वाट नाही बघणार. 31 डिसेंबरला आपण हे करतो, राईट, आपले रिझोल्युशन, न्यू इयर, या वर्षी मी माझ्या हेल्थची काळजी घेणार म्हणजे घेणार. मी 5 किलो 10 किलो वजन कमी करणार, माझे गुडघेदुखी कमी करणार, जे काय आहे ते, बरोबर, राईट. आणि मग काय करतो, 1-2 जानेवारी होऊन जाते, अशीच 10-12 जानेवारी होऊन जाते, आणि नंतर विसरून जातो आपण. फक्त सुरुवातीला तयार होते, वेलकम तस्मियाची. येस, येस. आणि आपलं मग काहीतरी असतं घरामध्ये, कोणाचं तरी लग्न असेल किंवा ज्यांचं स्वतःच लग्न असेल, राईट, की त्यांना कमी करायचं असतं म्हणून करायचंय, राईट. किती लोक करतात ते, राईट. सगळ्यांना सुंदर दिसायचंय, ऑफकोर्स. आपण नॅचरली असं नव्हतोच की नाही, असं असतो का आपण नॅचरली वजन वाढलेलं जेव्हा मूल जन्मतं किंवा त्याची जेव्हा वाढ होते, नॅचरली जे आतापर्यंत जे लाईफस्टाईल, जर खाण्याची पद्धत व्यवस्था बाकी सगळं असेल. पण आपण बघतो आजकालच्या जीवनामध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी आहेत अनवॉन्टेड अशा आपल्या आहेत, राईट. व्हेरी गुड. येस, टाईप करा. तस्मिया, तुमचा फोन नंबर 7 शेअर करा. टीम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचा लिंक शेअर करा की लोक आपल्याला जॉईन करतील. येस, जाऊया पुढे आपण अजून थोडस समजून घेण्यासाठी. येस टीम, आपली स्क्रीन दिसतीये. येस, तर मग रेडी आजपासून माझ्यापासून सुरुवात करायला. येस, आणि त्याचबरोबर येस, मेरा भारत महान, हे फक्त 2 दिवस फक्त हे जनगण मन म्हणण्यासाठी नाही, पण त्याच्यासाठी मी इक्वली रिस्पॉन्सिबल आहे. आणि येस, त्याची सुरुवात मी आजपासून माझ्यापासून करणार आहे. रेडी आहे सगळे? येस, परफेक्ट. चलो आगे चलते हैं. आपण बघूया, जस्ट थोडक्यात सांगते, खूप काही थेरॉटिकल मध्ये जात बसणार नाही. आपण सगळ्यांना माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये फॅट असतं. म्हणजे काय, फॅट, गुड फॅट पण असतं, फॅट पण पाहिजे असतं आपल्या बॉडीमध्ये. पण त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण जर वाढलं तर ऑफकोर्स त्याचा अतिरेक जर झाला, कोणत्याही गोष्टींचा अतिरेक झाला, तर त्याचे एक्सेस परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर 2 प्रकारचे फॅट असतात, आपल्या स्किनच्या खाली असतात आणि आतमध्ये बॉडीमध्ये जे आपले ऑर्गन्स असतात, राईट, जे पार्ट्स आहेत आपल्या बॉडीचे, त्याच्या अवतीभोवती पण फॅट आपलं तयार होतं. त्याला विसरल बेली फॅट, विसरल फॅट असं आपण म्हणू शकतो. म्हणून पोटाची चरबी वाढलेली दिसते आपल्याला, हात वाढलेले दिसतात आपल्याला, राईट. त्याच्यानंतर पाय, मांड्या वाढलेल्या दिसतात. तर ह्या 2 प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये हे फॅट असतात, बरोबर. आता तुम्ही सगळे इथे जे आलेला आहात, बरोबर, कोणत्या कोणत्या थॉट प्रोसेसने इथे आलेला आहात तुम्ही. काही लोक इथे असे आहेत का की ज्यांनी कधीतरी क्रॅश डाएट, म्हणजे इन्स्टंट काहीतरी सप्लिमेंट्स घ्या आणि तुमचं इन्स्टंट वजन कमी होईल, असं कोणी केलंय का, आणि मग ते किती काळपर्यंत टिकलेलं आहे. किंवा तुम्हाला स्पॉट रिडक्शन करायचं की नाही, माझ्या घरामध्ये लग्न आहे, 2 महिन्यात 1 महिन्यामध्ये मला इमिडिएटली कमी करायचंय. काही काही ह्याच्याबद्दल मिसकन्सेप्शन असू शकतात, बघूया आपण. आणि नुसतंच हा मला कमी करायचं, काहीतरी तुम्ही असं द्या. आता तुम्ही डॉक्टर आहे, मलाकडे असंही विचारलं जातं स्टुडंट, आणि तुम्ही डॉक्टर आहे, माझी कुठलं मेडिसिन आहे का बरं, तर अजिबात नाहीये. असे शॉर्टकट्स घेतलेले असतीलही कदाचित, राईट. सगळ्यांना सप्लिमेंट्स माहिती आहे, सगळे आपण तुम्ही घेत असाल, पण खरंच ते लाईफ लॉंग तुम्हाला त्याचा परिणाम होणार आहे का. मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगत असते, जेव्हा मला माझे स्टुडंट विचारतात, अच्छा डाएट मध्ये हे नको खाऊ का, मग भात नाही खायचा का आपण आता, मी त्यांना एक सिम्पल क्वेश्चन विचारते, अशी गोष्ट करा की जी तुम्हाला आजपासून लाईफ टाइम पर्यंत तुम्हाला ती फॉलो करता येईल. मग तुम्ही लाईफ टाइम भात सोडणार आहे का, मग नाही सोडायचं, सिम्पल आहे. येस, आता जे गोड म्हटलंय आपण, गोड आपण, अच्छा म्हणजे गोड पण खाऊ शकतो का. येस, ज्या गोड काही ही आपली नॅचरल डाएट आहे का, ही एक्स्ट्रा वाली आहे की नाही. आपले जे पूर्वज होते, आपली जी सुरुवात झाली, आदिवासी लोक होते, तेव्हा तुम्हाला वाटतं का ह्या अशा काही गोष्टी होत्या. काय काय खात होते, नॅचरल फळं, फ्रुट्स, राईट, व्हेजिटेबल्स, भाज्या, ते खात होते. आणि त्याच्यातून जे तुम्हाला हे मिळत होती, शुगर मिळत होती, ती नॅचरल होती, इजंट इट, बरोबर आहे. तर त्याचं काही प्रमाण आपण
थोडं कमी केलं जे एक्स्ट्रा आहे. काही एक्स्ट्रा असेल तर ते चांगलं नसतं. खूप जास्त वर्कआउट केला तोही चांगलं नाही. खूप जास्त काहीतरी टाळलं तेही चांगलं नाही. सगळ्या बॉडीला आपल्याला सगळ्या गोष्टींची गरज आहे, सगळ्या भाज्यांची गरज आहे. बरोबर आहे. तर यामध्ये जर तुम्ही आला म्हटलं की वर्कआउट नाही, मला वर्कआउट जमत नाही, मला ते करता नाही येणार आहे, मला तुम्ही बाकीचा शॉर्टकट सांगा, तर होणार आहे का बरं? ऑफकोर्स नाही होणार आहे. आता जसं मला कोणीतरी म्हटलं बाकीचं माझं वजन नॉर्मल आहे, फक्त मला बेली फॅट आहे. मग तुम्ही मला मला ना फक्त बेली फॅट साठीच सांगा. मला एवढंच बघायचंय, माझी फक्त पोटाचा घेरच जास्त आहे, बाकी एकदम परफेक्ट आहे. मग मला तेवढेच वर्कआउट सांगा. बट ट्रस्ट मी फ्रेंड्स, की वर्कआउट हा पूर्ण बॉडीसाठीच आपल्याला करावा लागणार आहे. बॉडी नॅचरल शेप घेते, राईट. बॉडीला आपल्याला सांगावं नाही लागत आहे, फक्त आपण थोडस त्याला डायरेक्शन देतो आपण. बरोबर आहे. आणि जर काहीतरी अनरिअलिस्टिक जर तुम्हाला एक्सपेक्टेशन्स असतील यामध्ये, की मला अच्छा माझे टोटल 20 किलो कमी करायचे आणि मला तुम्ही 1 आणि 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये कमी करून द्याल का? तर तो प्रश्न मला विचारण्याच्या अगोदर फक्त तुम्हाला विचारलं, तुम्हाला पॉसिबल आहे का बरं ते करणं? राईट. विदाउट सप्लिमेंट. जेव्हा मी म्हणते, कदाचित तुम्ही आपली जी पोस्ट होती त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं, नॅचरल पद्धतीनं, नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला करायचे का वजन कमी, जर या आणि मग इथे समजावून द्या. तर हे सगळे जे आहे या गोष्टींमध्ये फुल न्यूट्रिशन, माझ्या बॉडीला काय गरज आहे, सगळे आपल्याला भाज्या लागतात, ज्याच्यातून प्रत्येक भाज्यामधून काहीतरी आपल्याला न्यूट्रिशन मिळत असतं, विटामिन मिळत असतं, ते गरजेचं असतं आपल्याला. बरोबर आहे ना? आता तेच जर आपण व्यवस्थित नाही फॉलो केलं तर आपल्या बॉडीमध्ये काहीतरी कमी होऊ शकतं की नाही. येस. तर या अशा काही तुमच्या एक्सपेक्टेशन्स असतील तर ऑफकोर्स त्याच्यासाठी तुम्हाला ते समजावून घ्यायला पाहिजे, नक्की आपल्यासाठी काय काम करणार आहे. येस. पुढे जाऊन बघूया. आता मला सगळ्यांनी सांगायचंय चॅट बॉक्स मध्ये, तुम्हाला वजन का कमी करायचंय, तुमचं रिझन काय? अरे परफेक्ट आहे ना तस्मी, इझी आहे तुमच्यासाठी लाईफ. दॅट्स ऍब्सोल्युटली फाईन. फीडिंग मदर साठी मी तुम्हाला माझी जर्नी शेअर करेन, अगदी तुमच्यासारखीच आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर करेन माझी. येस. परफेक्ट. मला सगळ्यांनी रिझन सांगायचंय, तुम्हाला वजन का कमी करायचंय, काहीही रिझन असू शकतं. येस. हेल्दी लाईफसाठी. म्हणजे थोडंसं अजून स्पेसिफिक सांगा, म्हणजे अजून काय? हेल्दी लाईफस्टाईल सगळ्यांना माहिती आहे, आपण किती करतो? फक्त बेली फॅट आहे. ओके शुभांगी, चलो. हेल्दी लाईफस्टाईल आणि हेअर ग्रोथ पण करायचंय. ओके शुभांगी. अजून मेडिसिन फ्री. अमेझिंग. वन ऑफ द ब्युटिफुल आन्सर नसीम जी काय म्हणतात ते, मला मेडिसिन घालवायचे लाईफचे. बरोबर आहे. सुंदर दिसायचंय, मेडिसिन फ्री. अमेझिंग. ऑफकोर्स सबका हक है यार, सुंदर दिखना, मेडिसिन फ्री लाईफ जगणं. येस. मेडिसिन मुक्त जीवन जगण्यासाठी. अमेझिंग. 2 सापडले. येस. येस. व्हेरी गुड रिझन. म्हातारपणी कोणावर डिपेंडन्सी नको. बरोबर आहे की नाही? येस. तसबी म्हणतात माझे नी आणि फूट पेन करतात. ओके. आपण बोलूया त्याच्यावरती. येस. इझिली वर्क करण्यासाठी. अमेझिंग. सोनलजी म्हणतात ते मला इझी असेल, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी असावी, की मला सगळी कामं इझी करता येईल. ऍक्टिव्हनेस पाहिजे. बरोबर. अजून काय रिझन आहे? क्विकली 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 सांगा. अजून काही रिझन आहे तुम्हाला वजन का कमी करायचंय? बिकॉज अनटिल अनलेस तुम्हाला जर कळलं नाही की मला का वजन कमी करायचंय, तर तुम्ही पुढची जर्नी चालू नाही करू शकणार. शोभा पाटील काय म्हणतात, मी 61 वर्षाचे आहे, सो चांगले आरोग्य राहिले पाहिजे. येस. परफेक्टली. डेफिनेटली शोभा. येस. नसीमजी म्हणतात आहे कॉन्फिडेंट लाईफ. अमेझिंग. होल्ड ऑन हिअर. तोपर्यंत सगळ्यांनी आन्सर्स द्या. वाय कॉन्फिडेंट लाईफ नसीमजी, तुम्हाला वाटतं की माझं वजन कमी झाल्यानंतर माझ्या लाईफमध्ये कॉन्फिडन्स येणार आहे? येस. बोलिये तस्मिया. नसीम. कोणावर अवलंबून नाही राहायचंय. बरोबर. जे लोकांनी मेडिसिन्स घेतात त्यांच्यापासून आपल्याला मुक्त करायचंय. कसं कॉन्फिडन्स वाढेल वजन कमी झाल्यानंतर, कोणी सांगू शकेल? येस. डिपेंडन्सी नसेल. कसं वजन कमी झाल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढणार आहे, कोणी सांगू शकेल का? उनका की चालू करें. हॅलो. येस तस्मिया. हॅलो मॅम. आपण येस. प्रेझेंटेबल असू तर कुठे पण आपण व्यवस्थित वावरू शकतो मॅडम. आणि कसं आहे, एक बॉडी फिटनेस एक वेगळा असतो आणि आपला अपीअरन्स एक वेगळा असतो. बघण्यात प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यातल्या त्यात कसं आहे, लेडीज लोकांना कसं बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा समजतो पटकन. राईट. हां, त्यामुळे येस. यू आर त्यामुळे व्हेरी बॉडी राईट. हां, ऍब्सोल्युटली. हां, हां.
तर चित्रा म्हणतात ते कुठेही जायला लाज नाही वाटणार आहे. म्हणजे काय, हा हा 100% मॅम. स्वतःच्याच बॉडीची तुम्हाला लाज वाटते लिटरली सध्या, असं व्हायला हा. पाहिजे का खरं तर. येस, आपला ऑरा अट्रॅक्ट करेल, राईट. तर त्याचं एक्झाम तुम्हाला सांगते, त्याचं रिझन काय असू शकतं की मी जेव्हा माझ्या बॉडी शेप मध्ये असेल, नॉर्मल असेल, मला हवा असणारा जेव्हा शेप येईल किंवा वजन कमी होईल, तर त्याचं कसं बरं कॉन्फिडन्सची रिलेशन आहे. तुम्हाला आठवतं का, आपली मुलं जेव्हा तुम्ही पण काहीतरी एक्झाम्स दिल्या असतील, कोणी इंटरव्ह्यूला जातं, बरोबर आहे, किंवा जेव्हा तुम्हाला काहीतरी बोलायचं असतं की मेरा गट फिलिंग कहता है की ये होके रहेगा, माझं ना फिलिंग सांगतंय की येस हे होईल म्हणून. गट म्हणजे काय, आपलं पोट, राईट. एक्झॅक्टली. ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला जायचं असतं, इंटरव्ह्यूला जायचं असतं, काहीतरी स्ट्रेस असतो लाईफ मध्ये, तर पहिलं काय होतं, पोटामध्ये गुडगुड होतं. भीती इथं असते, पण गुडगुड कुठे होतंय, पोटामध्ये. कारण पोट, ब्रेन आणि हार्ट हे तिन्हीचं इंटर कनेक्शन आहे. एक्झॅक्टली. तर आपल्याला भीती इथं वाटते, अरे मला इंटरव्ह्यू फेस करायची, कधी कधी तरी एक्झामच्या वेळेमध्ये लिटरली पोट बिघडतं, लूज मोशन्स होतात. ऐकले की नाही आपण हे नॉर्मली, बरोबर आहे की नाही. मग त्याचा का बरं इथं परिणाम होत असेल, इट इज जस्ट बिकॉज सगळ्याचा परिणाम आपला जो कॉन्फिडन्स असतो, जे नाभी चक्र आहे तुमचं, राईट, नाभी चक्र आहे, तर तिथे जो आहे तो कॉन्फिडन्स साठी आहे. तर ज्या वेळेस तिथं ऍक्टिव्हनेस येईल, जिथे तुमचं बॉडी शेप मध्ये असेल, जेव्हा तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल की येस मी, मला आवडते, राईट, मला लाज नाही वाटणारी माझी जशी बॉडी असेल, त्यावेळेस तो कॉन्फिडन्स पोटाच्या इथून तुमचा तो क्रिएट होतो. आणि दॅट इज वाय, म्हणून तुम्ही म्हणतो की प्रत्येक फिट माणूस बघा तुम्ही आणि थोडासा अनहेल्दी बघा, दोघांच्या कॉन्फिडन्स मध्ये डिफरन्स असणार आहे. आणि जसं तस्मिया करेक्टली, चित्रा करेक्टली बोलल्या की येस किरण, माझं अपीरन्स जर हे असेल तर मला आपोआप सगळ्या गोष्टींमध्ये मला कॉन्फिडन्स येतो. मेरा तो यही कहना है हमेशा से. इट्स नॉट बिकॉज की मी फक्त हेल्थ कोच आहे, फिटनेस कोच आहे म्हणून बोलतेय, पण मी नेहमी माझ्या स्टुडंट्सला, आमच्या कम्युनिटीला हे सांगत असते की जर मी आज फिट असेल, राईट, मला हवी तशी, जरुरी नाही की फक्त आवर ग्लासेस फिगर पाहिजे आणि सिक्स पॅक पाहिजे म्हणजेच फिट, तो त्याचा डेफिनेशन होत नाही. येस, डेफिनेटली तुम्हाला हवी तशी तुम्ही फिगर नक्कीच कमवू शकता, मिळू शकता, त्यामध्ये काही वादच नाही जर तुम्ही त्याच्यावर कष्ट घेतले तर. पण हेल्दी डेफिनेशन म्हणजे जसं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, डिसीज फ्री लाईफ, मेडिसिन फ्री लाईफ, मला चालता फिरता इझिली यायला पाहिजे, सगळी कामं करता पाहिजे, माझं म्हातार पण ऍक्टिव्ह राहायला पाहिजे, माझ्या लाईफमध्ये ऍक्टिव्हनेस यायला पाहिजे. जर मी तशी असेल तर सांगा बरं, मग मला कोणतेही काम करायचं असेल, भले माझं ते जॉब असेल, माझा बिझनेस असेल, सगळ्या ठिकाणी असेल, तुमचा लेवल ऑफ कॉन्फिडन्स कसा असेल, इट्स जस्ट बिकॉज माझ्या स्वतःच्या गटमधून तो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. आणि म्हणून तुम्ही सगळ्या बाबतीमध्ये कॉन्फिडन्स असाल. सगळे सक्सेसफुल जे लोक आहेत, तुम्ही आपलं लास्ट सेंटेन्स झुंझुनवाला ज्यांनी सांगितलं होतं की अरे मी जेवढी पैसा कमवला त्याचबरोबर जर मी हेल्थ कमवली असते तर कदाचित मी आज अजून हेल्दी राहत असतो, बरोबर आहे की नाही, राईट. तर पण जे मॅक्सिमम जे स्पीकर्स आहेत, मोटिवेटर्स आहेत, मॅक्सिमम मी सांगते पूर्ण वर्ल्ड वाईड, जर तुम्ही त्यांना बघाल तर ते फक्त तुम्हाला इन्स्पायर नाही करत बोलण्यातून, कारण ते कोणीही असं येऊन तुम्हाला फक्त 4 गोष्टी बोलून दिल्या, पण त्यांची जर पर्सनॅलिटी तुम्ही बघितलं तर पहिले ते स्वतः फिट असतात, राईट. जसं मी म्हटलं, कॉन्फिडन्स आपल्या स्वतःच्या बॉडी मधून येतो. तर मला आवडणारी जर मला बॉडी असेल तर कॉन्फिडन्स बाय डिफॉल्ट आला की नाही प्रॉडक्ट, येस, म्हणून तो येतो. येस, एक्झॅक्टली चित्रा, एक्झॅक्टली, राईट. हुशार असून तो मागे राहतो, पण त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी असतो की जो बोलू शकत नाही, राईट. म्हणून तो आपण यामधून तुम्ही नक्की कॉन्फिडन्स डेव्हलप होऊन तुम्ही तुमच्या बाकीच्या एरियामध्ये, नो मॅटर मग तुमचा बिझनेस असेल, वर्क असेल, रिलेशनशिप असेल, कोणतंही असेल, त्याच्यामध्ये तुमचं कॉन्फिडन्स नक्कीच हाय लेवल जाऊ शकतो. येस, ऑफकोर्स अट्रॅक्टिव्ह दिसायचं, इजंट इट. माझे ते सगळे साड्या, बाकी साड्या त्या सगळ्या जुन्या, माझे राहिलेले कपडे, मला ते सगळे घालायचे, म्हणजे माझा वॉर्डरोब सुधारायचा, बरोबर. म्हणजे काय थोडक्यात बघितलं आपण, चला शेअर करते तुम्हाला की मला फील गुड करायचंय, बरोबर आहे की नाही, मला छान वाटायला पाहिजे की नाही. येस सोनल, एक्झॅक्टली, कॉन्फिडंट बघितला आपण. त्याचबरोबर या सगळ्या माझ्या हेल्दी लाईफस्टाईल चेंज केल्या मी, बरोबर. अनहेल्दी टू हेल्दी म्हणजेच काय, माझ्यामध्ये एनर्जी येणार आहे, ऍक्टिव्ह राहणार आहे, म्हणजेच मूड चांगला राहणार आहे.
आणि त्याबरोबर ज्यांना ज्यांना जॉईंट पेन्स आहेत, जे नी पेन्स आहेत, शोल्डर पेन असतील, बरोबर, जे खूप जास्त वेळ ऑफिसवरती लॅपटॉपवरती काम करत असतात, फ्रोझन शोल्डर्स असतात, जे प्लेयर्स असतात, खूप वेळ ड्राईव्ह करतात, त्यांना थोडेसे जॉईंट पेनचे चॅलेंजेस असतात, बरोबर. तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये रिकवर आणि रिपेअर करू शकतो फॉर एव्हर. आणि ऑफकोर्स जर मी हेल्दी असेल तर मला किती छान स्ट्रेस फ्री छान झोप येईल की नाही. आणि जर माझी हेल्दी लाईफ असेल, मला कुठले आजार नसेल, काय नसेल, तर ऑब्व्हियसली तुमचे पैसे वाचतील की वाढतील बरं? म्हणजेच तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार नाही, म्हणजेच ऑफकोर्स आपले पैसे वाचणार की नाही. मग आज आपण ह्याला वेळ दिला, आज स्वतःला कमिटमेंट केली, तर म्हणजे आपल्या काय होणार आहे? येस, नक्कीच आपण एका आपल्या हेल्दी लाईफस्टाईलकडे जाणार आहे. येस, त्यासाठी चला आपण जाऊया नेक्स्ट, की काय आपण ह्याच्यामध्ये नक्की काय करणार आहोत. हा तुमचा पुढचा क्वेश्चन असेल तर आपण बघणार आहोत की नक्की यामध्ये मी काय डिस्कवर केले आणि तुमच्यापर्यंत काय घेऊन यायचंय. तर ही थोडक्यात एक जर्नी मी तुम्हाला दाखवते. हे सगळ्यांना स्क्रीन दिसतीये? स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? तर हे जस्ट एक ट्रान्सफॉर्मेशन आहेत. तर ते तुम्हाला जस्ट दाखवते की आपण ज्यांना कोणाला थोडासा डाऊट असेल, अरे हे होईल का बरं माझ्याकडून, तर हे जे रिअल रिअल व्यक्तींचे रिझल्ट आहेत ते जरा मी शेअर करते तुमच्या बरोबर, की येस, आपण जरी कसंही असलो, भले आजचा डिसिजन तो माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या लाईफमध्ये चेंज करू. हे जे काही मी आता फोटो दाखवले तुम्हाला, हे सगळे माझे फोटोज आहेत, राईट. हे जो मी दाखवला, येस तस्मिया, की माझ्या डिलिव्हरी नंतर, सॉरी, माझंही वजन वाढलेलं आणि त्याच्यानंतर मी मात्र माझं एका 12 महिन्यामध्ये मी 25 किलो वजन कमी केलं. माझं तेवढं वाढलेलं होतं वजन, 22 पेक्षा जास्त. आणि त्याच्यानंतर बेली फॅट वरती मी पुढचे 6 महिने काम केले. तर होऊ शकतं की नाही, जर मी आज तुमच्या समोर असेन, अजिबात एकही सप्लिमेंट पिल न घेता मी नॅचरली जर मी माझ्यामध्ये चेंज करू शकते, आज मी तुमच्या समोर लाईव्ह आहे, तर येतोय का बरं जरा कॉन्फिडन्स बघा, की येस, हा चेंज तर अरे आपल्यामध्ये पण होऊ शकतो. होऊ शकतो का? पॉसिबल आहे का? येस, एक्झॅक्टली, व्हेरी मच पॉसिबल. त्याच्यासाठी हे मी तुम्हाला काही रिझल्ट दाखवत होते. एक मिनिट, स्क्रीन पुढे जात नाही. परफेक्ट. आता हा कोण कोण करू शकतो वजन कमी? आता मला म्हटलं 61 वय आहे म्हटलं, राईट. ऑफकोर्स सगळ्या एज मधले, तुम्हाला जर आज जरी 61व्या वर्षी तुम्हाला वाटेल, किती कौतुक आहे ना त्यांचं. सगळ्यांनी खरंच त्यांचं कौतुक करायला पाहिजे, की त्या 61 वर्षाच्या असून इथे आलेल्या आहेत, की नाही मला माझं राहिलेलं आयुष्य मला हेल्दी घालवायचंय. हाऊ अमेझिंग. त्यांनी ऍक्शन घेतलीये. फक्त असं म्हटलंय का, बाकीच्यांनी काय म्हटलंय, म्हातारपणी मला ऍक्टिव्ह राहायचंय, इंडिपेंडेंट राहायचंय म्हणून मला करायचंय. व्हेरी गुड थॉट. येस, पण त्यांनी असं नाही म्हटलं की अब क्या सब कुछ हो ही गया, आता काय लक्ष द्यायचंय, मी आहे ते सगळं व्यवस्थित आहे. नो, लुक ॲट द लेवल ऑफ द अवेअरनेस. येस शोभाजी, है ना. तो त्यांचा अवेअरनेस बघा, की त्या आज जरी 61 वर्षाचा असेल तरी त्यांना वाटतं की बघू माझ्यासाठी करण्यासारखं काय आहे का बरं इथं, बघूया काय चेंज झालं तर मला ऍटलिस्ट हेल्दी राहता येईल. भले शेप चेंज होईल ना होईल, पण माझ्या आतमध्ये जो काही चेंज झालाय बॉडीमध्ये तो तरी काही चेंज करता येऊ शकतो का? येस, ऑफकोर्स. तर या सगळ्या एज साठी आपण करू शकतो हा चेंज, राईट. आपल्याकडे एक स्टुडंट आहेत, 75 इयर्सचे आहेत ते, आपल्याकडे येत असतात, पण तरी ते एवढे ऍक्टिव्ह आहेत, तरी ते स्वतःची काळजी घेत असतात. सो एनीवन, कोणत्याही एजला ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की मला माझ्यामध्ये चेंज करायचंय, तुम्ही नक्कीच करू शकता. येस. आता मला सांगा बरं, आजपर्यंत तुम्ही ज्या अर्थी इथे आलेला आहात, तुम्हाला कोणता ऑप्शन निवडायचा तुमच्या लाईफ मध्ये आता? जसं मी स्टार्टिंगला जो क्वेश्चन विचारला, किती वर्षांपासून तुम्ही स्ट्रगल करत आहात, राईट. ठीक आहे, आफ्टर डिलिव्हरी इट इज व्हेरी मच नॉर्मल, राईट. तर ती 5 महिने आहेत, पण नंतरचे काय होते आन्सर्स आपले 4 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, बरोबर आहे की नाही सगळ्यांना. मग आता तुम्हाला या स्लो की फास्ट या दोन्हीपैकी कोणता ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे? स्लो म्हणजे कुठला असेल, जे तुम्ही आजपर्यंत करत आलेला आहात. कोणीतरी स्क्रीनवरती हे करताय, स्क्रीनला काही त्याच्यावर लिहू नका, स्क्रीनवरती मोबाईलवरती, राईट. इथे ते स्क्रॅच आलेले. तर म्हणजे काय, तुम्ही जर स्वतः करत असाल म्हणजे काय, मग मला वाटेल ते खाणार. मग माझे फेस्टिवल जे असतील मी सगळे सेलिब्रेट करणार, आणि ऑफकोर्स सेलिब्रेट तर करायचे, पण मी जे बनतं ते सगळंच खाणार. मग मी मित्रमैत्रिणी बरोबर जाणार, त्याच्यामध्ये जे किटी पार्टीज असतात, पार्टीज सगळं सगळं खाणार, बरोबर. आणि मग काय होणार आहे, अगेन मी माझ्या युज्युअल पॅटर्नला येणार की नाही.
म्हणजे जर तुम्ही स्वतः करत बसला तर अजून जास्त वेळ, म्हणजे एवढे जर 10-20 वर्ष लागलेत म्हणजे अजून पुढचे किती लागतील माहितीये का? एक्झॅक्टली. आणि जर मी आज चला आज डॉक्टर अण्णांचं सेशन ऐकलं, मी एकदम मोटिवेट झाले, इन्स्पायर्ड झाले, आज आता मी सुरुवात करणार. येस, मला अभिमान आहे की मी इंडियन आहे आणि मी स्वतःपासून त्याची सुरुवात करणार आहे. राईट. पण जर तुम्ही एकटंच केलं, जसं चित्राताई एकदम परफेक्टली म्हटल्या, कारण एकटं करण्यामध्ये ते मोटिवेशन खूप जास्त वेळ टिकेलच असं नाही. त्याच्यासाठी एक तुम्हाला कम्युनिटी पाहिजे की जे तुम्हाला सपोर्टिव्ह असेल. जरी मला आज कधीतरी वाटलं यार आज नाही, मुझसे नहीं होगा, पण तुम्हाला इथे एकमेकांचे रिझल्ट बघून की अरे नाही वो कर सकते हैं तो मैं क्यों नहीं, अरे त्यांच्याकडून होते तर मला पण होईल, चला मी पण करूया. राईट. असे लाईक माइंडेड पीपल तुमच्या ह्याच्यामध्ये असल्यानंतर आपोआप तुम्हाला हे राईट. सेकंड ऑप्शन जर तुम्ही निवडलं की चला थोडस नेक्स्ट डोअर, की जर माझ्यासोबत जर तुम्ही या जर्नीमध्ये यायचं म्हटला तर काय काय होऊ शकतं. एक तर तुम्हाला स्वतःहून काहीच नाही विचार करायचा की आता युट्यूबवरची मी कोणती एक्सरसाइज बघू, कोणती नको बघू, किती वेळ करायची, किती दिवस करायची, किती दिवसांमध्ये मला काय काय चेंजेस होतील. बरोबर आहे की नाही? मग त्याच्यामध्ये तुमचे टाइम वाचेल, एनर्जी वाचेल आणि ऑफकोर्स त्याच्यावर पैसाही वाचणार आहे. बरोबर की कमी वेळामध्ये तुम्हाला जर तुमचा रिझल्ट मिळेल आणि ऑफकोर्स तर तुमची लाईफ सुद्धा एन्जॉय करू शकता, कारण तुम्हाला न ब्लाइंडली तुम्हाला फॉलो करायचंय, अंडरस्टँड करायचंय बॉडीला, तुम्हाला स्वतःला. इजंट दॅट इझी? म्हणूनच आपण शाळेचा स्टडी, कॉलेजचा स्टडी स्वतः करतो का? आपण स्कूल कॉलेजमध्ये का जातो? डिग्रीज का घेतो? कोचिंग का करतो? ट्युशन्स का लावतो? राईट. कारण आपल्याला माहिती आहे आपण स्वतः नाही करू शकणार आहे. त्याच्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटने ती सिस्टीम बनवली की नाही, जर अशी फ्रीडम दिलं असतं की तुम्ही तुमचं शिका आणि तुमच्या एक्झाम्स द्या, तर तसं झालं असतं का? जर तुम्ही 12 महिने, जे काही 9 महिने तुम्ही शाळेतच नसता गेला, तर आपण डायरेक्ट एक्झामला आपण पास होऊ शकलो असतो का? आपल्याला खरंच तेवढं अंडरस्टँडिंग आलं असतं का सब्जेक्टचं? म्हणून कोणाची तरी हेल्प घेणं, आणि कदाचित म्हणूनच तुम्ही आज सगळेजण इथे आलेला आहात, राईट. पण कोणाची तरी हेल्प घेतली तर नक्कीच आपल्याला, मी माझ्या गोल पर्यंत पोहोचू शकते, जो सगळ्यांचा आता सध्या इथं गोल आलेला आहे की येस हेल्थ गोल आहे. बरोबर. तर याच्यामध्ये जर माझ्या बरोबर आपल्या सोबत, आपल्या कम्युनिटी सोबत केलं तर काय होईल? कमी वेळामध्ये तुम्ही तुमच्या गोल पर्यंत पोहोचू शकाल. येस, त्याच्यासाठी ऑफकोर्स काहीतरी नक्कीच, जो काही आतापर्यंत तुम्ही पैसा खर्च केला असेल त्याच्यापेक्षा नक्कीच कमी लागेल. एनर्जी तुमची वाचेल. अजून जिथे तुम्हाला युटिलाइज करायचं त्या एनर्जीसाठी तिथे तुम्हाला युटिलाइज केलं जाईल. राईट. आणि तुम्हाला ऑलरेडी जसं मी म्हटलं की या सेशनमध्ये ह्याच्यामध्ये 9 असलेले, पण मी गेले 11 वर्ष मी स्वतःवरती एक्सपिरियन्स केला, माझ्या स्टुडंट्स वरती एक्सपिरियन्स केला, माझ्या जिथे मी इंटरनॅशनल फिटनेस ट्रेनिंगचे कोर्सेस केले तिथे समजावून घेतलं. राईट. म्हणजे तुम्हाला एक ट्राईड, फुल प्रूफ तुम्हाला एक सिस्टीम मिळते की नुसतं ती युज करायची. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रायल आहेत का? बरं या तुम्ही, आपण बघू ट्रायल करून काय होतंय की नाही. राईट. पण तुम्हाला अशी रेडीमेड सिस्टीम तिथं मिळते. इजंट दॅट अमेझिंग? की जर तिथे रेडीमेड सिस्टीम जर मिळत असेल तर, हो की नाही? आणि हे सगळं करताना जसं मी म्हटलं की माझं विजन आहे, जर मी ह्या जर्नीमधून जर गेली असेल तर व्हाय नॉट मी दुसऱ्यांना कोणाला अजून मोटिवेट करू शकले. इजंट दॅट ग्रेट? अँड दॅट इज वाय मी इथे तुमच्या समोर ऍज अ फिटनेस कोच, हेल्थ कोच म्हणून मी तुमच्या समोर आहे आज. अमेझिंग. तर आपण बघूया की तुम्हा सगळ्यांना जिथे कुठे जायचंय, राईट. म्हणजे काय, तुम्हाला ती जी एक काहीतरी तुमच्या ड्रीम बॉडी असेल की नाही तुमची. आता मानसी विचारते जर हर्नियाचं ऑपरेशन झालं असेल तर कोणता व्यायाम करावा. आता मी तुम्हाला इथे 5 मिनिटात 2 मिनिटात सांगू शकते का मानसी? सांगू शकते का? नाही सांगू शकत. बरोबर आहे ना. आता जेव्हा तुम्ही येणार आहे मग तुम्हाला चॅलेंजेस असतील. कोणाला आता बऱ्याच लोकांनी सांगितलं ज्यांना नी पेन आहे, कोणाचे शोल्डर पेन आहे. बरोबर. ऑफकोर्स सगळ्यांना काही ना काही चॅलेंजेस असतात, म्हणून तर थोडेसे आपली जो काही जर्नी आहे ती थोडी हळू झालीये. बरोबर आहे. ज्यावेळेस तुम्ही इथे याल त्यावेळेस मी तुमच्याकडून तुम्हाला जे चॅलेंजेस आहेत त्याच्याप्रमाणे मी तुमच्याकडून करून घेणार. बरोबर की नाही? येणारी प्रत्येक व्यक्ती नवीन असते. कित्येक व्यक्ती असा आहे की त्यांनी लाईफ टाइम मध्ये 50-50 वर्ष कधीही व्यायाम नाही केलेला आणि तरीही ते येऊन व्यायाम शिकतात. म्हणजे आपला व्यायाम जो आहे तो अगदी नवीन लोकांना, ज्यांनी कधीही व्यायाम नाही केला त्यांना पॉसिबल होऊ शकतं. ज्यांना नी पेन, जॉईंट पेन असतील त्यांची केअर घेतली जाते की त्यांनी कुठला व्यायाम करायला पाहिजे. जर कोणाचं कुठलं ऑपरेटिव्ह झालं असेल त्यांच्यासाठी, आणि कोणत्याही एज ग्रुपमध्ये होऊ शकतो, आणि जरी कोणी ऍडव्हान्स मध्ये असेल त्यांच्यासाठी असतं. असं सगळ्यांना सुटेबल, फार इझी वर्कआउट पण पॉवरफुल वर्कआउट असं तुम्हाला मिळू शकतो. येस.
रेडी आहे? येस, थँक्यू सो मच. एक्झॅक्टली. तर आपण जो माझा क्वेश्चन होता की तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक तुमची इमेज असेल की नाही सगळ्यांचे, की मला कसं व्हायचंय, किंवा तुम्ही आता पहिल्यापासून अशा आहात का? काहींच्या मध्ये लग्नानंतर चेंज होतात, डिलिव्हरी नंतर चेंज होतात, किंवा काहीतरी चॅलेंजेस असल्यामुळे चेंज होतात, किंवा स्वतःच लाईफस्टाईल चेंज केल्यामुळे. बरोबर आहे का? चला आपण एक क्विक ऍक्टिव्हिटी करूया, पण त्यासाठी मला सगळ्यांचे कॅमेराज मात्र मला आयडियल वेट वर यायचंय. मग नक्कीच त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, आजच ऍक्शन घ्यायची. शोभा म्हणतात ते मला आयडियल वेट वर यायचंय. वाय नॉट? का नाही येऊ शकणार? जर तुमची तीव्र इच्छा असेल, तुमचा गोल असेल, तर कोई भी आ सकता है. तर आपण एक छान मेडिटेशनच्या थ्रू एक ऍक्टिव्हिटी करणार आहे. तर त्याच्यासाठी मला सगळ्यांचे कॅमेरा ऑन पाहिजेत. आणि काय आठवणार आहे आपण? जसं आता शोभा म्हटल्या मला आयडियल वेट वर यायचंय, म्हणजे काहीतरी एक डोळ्यासमोर फिगर असेल ना, मला कोणासारखं व्हायचंय, किंवा मी पूर्वी कशी होते, आपण जरा बघूयात ते. चला बरं, सगळ्यांनी एक छोटस आपलं 10 मिनिटाचं मेडिटेशन करणार आहे, पण त्यासाठी सगळ्यांनी कॅमेराज ऑन करूयात आपण. आणि सगळ्यांनी कम्फर्टेबली बसायचंय. थोडस 10-15 मिनिटं वेळ लागणार आहे आपल्याला. कम्फर्टेबल चेअर मध्ये बसा, बेडवर बसलं तरी चालेल, खाली बसलं तरी चालेल, पाय मोकळे सोडून बसले तरी चालेल. फक्त पाठीचं कणा तेवढ्यात सरळ ठेवायचं आपल्याला. ठीक आहे, चलो रेडी आहे सगळे? चलो चलो, गेट रेडी, गेट रेडी. चला सगळ्यांनी पोझिशन घ्यायची आहे कम्फर्टेबली, आणि डोळे मिटून बसायचे. हात तुमचे खाली ओटीपोटावर ठेवले तरी पण चालणार आहे. सगळ्यांनी बसून घ्यायचंय. चलो, छोटस म्युझिक लावतीये मी. टीम बघायचं, म्युझिकचा आवाज, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? चला सगळ्यांनी डोळे बंद करायचे. थोडा वेळ माझाही कॅमेरा बंद करते, म्हणजे माझ्याकडे लक्ष नाही जाणार तुमच्या सगळ्यांचं. कम्फर्टेबली बसायचंय. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळुवारपणे सोडायचा. चलो सगळ्यांनी कॅमेराज ऑन करा. चलो, वृषाली, शालिनी, सुप्रिया, कार्तिकी, मनीषजी, वेरोनिका, कैलाश, शिवाजी, राजेंद्र, स्वाती. थँक्यू. येस. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अगदी सावकाशपणे सोडायचा. 1-2 वेळा करायचा आहे आणि आपला फोकस आपल्या श्वासावरती आणायचा. अजून एक वेळा दीर्घ श्वास घ्यायचा, अगदी पोटापासून श्वास घ्यायचा, पूर्ण तुमचे लंग्स भरायला पाहिजे, जेणेकरून या पूर्ण मेडिटेशन मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह राहाल आणि ब्रीदिंग वरती फोकस करता येईल. म्हणून दीर्घ श्वास घ्यायचे. खांदे सगळे रिलॅक्स करायचे बरं, एकदम रिलॅक्स. कपाळावरती जर आठ्या असतील जरा रिलॅक्स करा बरं सगळ्यांनी. डोळे रिलॅक्स करायचे, हनुवटी रिलॅक्स, आणि एक छानसं स्माइल द्यायचंय चेहऱ्यावरती. आपण छान प्रोसेस करतोय, एका छान जर्नीकडे चाललो आहोत. एक छान स्माइल करायचंय. अमेझिंग. आता तुम्ही सगळ्यांनी तुम्ही सध्या बसलेला आहात तिथून इमॅजिन करायचंय तुम्हाला एक आवडणाऱ्या ठिकाणी तुम्ही फिरायला गेलेला आहात. कोणतंही ठिकाण असेल, कधी भले तुम्ही तिकडे गेलेही नसाल, दॅट्स कम्प्लिटली फाईन. पण जिथे तुम्हाला जायला आवडतं, काही लोकांना बीच वरती आवडतं, काही लोकांना हिल स्टेशन आवडतात, काही लोकांना गार्डन आवडतात, किंवा कुठेही असं की जिथं तुम्हाला आवडेल, असं की जिथं तुम्ही गेलात की मन अगदी तुमचं एकदम हॅप्पी असतं, तुम्ही खुश असता, असं एक ठिकाण निवडायचं. आपण घेऊया एक्झाम्पल, मे बी तुम्ही बीच वरती आहात किंवा एका छानशा हिल स्टेशन वरती आहात. स्वतःला तिथे इमॅजिन करायचंय, तुम्ही एकटेच आहात आणि स्वतःला इमॅजिन करायचंय. आणि तिथून तुम्ही अगदी सावकाशपणे एक पाऊल टाकत, जसं वेकेशन वरती आहात, वेकेशन मूड मध्ये आहात, त्यामध्ये
एकदम सावकाशपणे रिलॅक्स होत अगदी एक एक पाऊल टाकत तुम्ही एकटेच त्या सुंदर वातावरणामध्ये तुम्ही चालत आहात. आणि चालत असताना बघायचंय की तुम्हाला एक ना असं स्टेप्स दिसतात आहे, पायऱ्या दिसतात आहे, खाली जाणार आहे. ठीक आहे, त्या पायऱ्यावरून आपण त्या 10 स्टेप्स आहेत तिथं खाली जाणार आहोत. मनोमन फक्त विचार करायचा आहे की आपण एक एक पाऊल, एक एक पायरी आपण तुम्ही खाली जात आहात. 9, 8, 7, सावकाशपणे एक एक पायरी तुम्ही उतरून खाली जात आहात. 6, 5, 4, 3, 2 आणि 1. आता तुम्ही ज्या अर्थी जिथे कुठे पोचला आहात तिथे बघायचंय एक समोर एक तुम्हाला मोठी स्क्रीन दिसतीये, खूप मोठी, अगदी जशी थिएटर मध्ये असती जेवढी नजर जाईल एवढी मोठी स्क्रीन दिसतीये तुम्हाला. आणि त्या स्क्रीन वरती बघायचंय तुमची आत्ताची करंट सिच्युएशन बघायची, आत्ताची करंट हेल्थ कंडिशन्स बघायची आहेत की ज्यामध्ये अगदी कलरफुल मध्ये तुम्हाला स्वतःला इमॅजिन करायचंय की आता सध्या तुमचं वजन कसं आहे, तुम्ही कसे दिसत आहात, कशा प्रकारचे कपडे घालत आहात. आणि या सगळ्या जर्नीमध्ये जात असताना किती वर्षांपासून काय काय तुम्हाला हेल्थ चॅलेंजेस आले बरं? गुडघेदुखी आली का, शोल्डर पेन आलं का, कंबर दुखायला लागली का, अजून काय असतील जे अनवॉन्टेड पाहुणे शरीरात किंवा आपल्या घरात आणून बसवलेत का? हे ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, जॉईंट पेन असेल, कोलेस्ट्रॉल असेल, लिव्हरचे काय चॅलेंज, फॅटी लिव्हर असेल, किडनीचे काय, असे पण काय कधी बरं आणून ठेवले आपण. ते सगळे इमॅजिन करायचे, इमॅजिन करायचंय स्वतःला की त्याच्यासाठी तुम्ही सध्याची लाईफस्टाईल काय, मे बी जरा उठताना बसताना त्रास होतोय का, मग त्याच्यासाठी लागणारे तुम्ही मेडिसिन्स घेत आहात का, कुठेतरी चालण्यासाठी, फिरण्यासाठी, कामासाठी काय काय रेस्ट्रिक्शन्स येतात आहे बरं. जसं आता म्हटलेलं की हा जरा ऍक्टिव्ह करता येत नाही, फ्लेक्सिबिलिटी कमी आहे, जे काही आत्ताचे चॅलेंजेस आहेत ते सगळे त्या त्या मोठ्या स्क्रीनवरती चालत आहेत असं सगळे बघायचे. इमॅजिन करा स्वतःला सध्याची काय, मे बी तुम्हाला खूप फास्ट चालता येत नाही, उठताना बसताना खूप त्रास होतोय, झोपताना त्रास होतोय, एका जागी बसलं की पटकन उठता येत नाही, चालता येत नाहीये जास्त, जास्त वॉक करता येत नाही, वर्कआउट करता येत नाही, जे काही सगळे चॅलेंज सगळे त्याच्यावर असं बघायचे जसं काही तुम्ही मूवीज बघताय कोणाचा, तर इथे सध्या तुमचा स्वतःचाच मूवी बघायचा. झाला सगळं बघून अगदी मस्त कलर्स सगळे टाका त्याच्यामध्ये. आताच तुम्ही होळी खेळली आहे, तुम्हाला सगळे कलर्स माहिती आहे, सगळे कलर्स त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही स्वतःला इमॅजिन करायचंय अगदी कलरफुल सगळ्या गोष्टी कशा चालू आहे, तुमचं आतापर्यंतचं लाईफ कसं होतं. आणि आता बघायचंय एक दीर्घ श्वास घ्यायचा, सगळ्यांनी पाठीचा कणा ताठ करायचाय, खांदे रिलॅक्स करायचे, आणि जे काही तुम्ही तिथं जणू काही मूवी चालला होता, पिक्चर चालला होता तुमच्या लाईफचा स्वतःचाच, आता बघायचंय की त्याच्यासमोर असं थोडंसं अंधुक अंधुक दिसायला लागलंय, फुसटचं दिसायला लागलंय. म्हणजे जे अगोदर स्पष्ट पिक्चर दिसत होते तुमचं स्वतःच, ते जरा अंधुक झालंय, अस्पष्ट झालंय, क्लिअर दिसत नाही, आता कलर्स दिसत नाहीये, लिटरली ते असं ब्लॅक अँड व्हाईट झालेलं आहे, जणू काही अशी खूप धूळ उडाली आहे, अंधार पडलाय आणि आता तुम्हाला तिथं काही स्पष्ट दिसत नाहीये त्या स्क्रीनवरती. आणि तिथे येणारा जो काही आवाज असेल तोही आता बिलकुल येत नाहीये, जणू काही कोणीतरी त्या पिक्चरचा, जसं काही टीव्हीचा आपण आवाज कसा म्यूट करतो तसं काहीतरी केलंय, आणि आता तुम्हाला या कुठल्याच गोष्टीचा आवाज येत नाहीये, सगळं काहीतरी ब्लॅक अँड व्हाईट झालंय सगळ्या गोष्टी. आणि जणू काही थिएटरमध्ये लाईट गेल्यानंतर जशी स्क्रीन ऑफ होते अगदी तशी स्क्रीन ऑफ झाली पूर्णपणे. आणि ज्या क्षणी आता पुन्हा लाईट येतेय तिथे, त्या क्षणी आता मात्र तुम्ही फार वेगळं पिक्चर बघत आहात त्याच्यामध्ये. इमॅजिन करायचंय सगळ्यांनी
की जे आता त्या टीव्ही स्क्रीनवर, त्या मोठ्या लार्ज स्क्रीनवरती आता काहीतरी वेगळंच दिसतंय. तुम्हाला असं जाणवत नाही की अरे कोण आहे नक्की? आणि तुम्ही बघताय त्या स्क्रीनवरती तुम्हाला हवं असणारं तुमचं रूप, तुमची हेल्थ, हे सगळं जाताना तुम्हाला दिसतंय. मे बी स्वतःला इमॅजिन करा. जे मी तुम्हाला म्हटलेलं तुम्हाला तुम्ही कसे हवे आहात, कसे दिसायला पाहिजे. बघा बरं, कदाचित तुम्ही तुमच्या शाळा कॉलेजमध्ये जसे होता, एकदम हँडसम, ब्युटिफुल, प्रिटी होता. कदाचित तेच पिक्चर दिसतंय. एकदम यंग दिसायला लागलाय. एकदम धावताय, पळताय. तुम्हाला आवडत असणारे सगळे कपडे घातलेले आहेत. कलरफुल, ब्युटिफुल, सुंदर मेकअप केलाय. तुमची स्किन टवटवीत, यंग अशी डायनॅमिक दिसतीये तुम्हाला आणि स्वतःला तुम्ही बघताय तर यंग झालेले दिसताय तुम्ही. 10, 20, 30 वर्षांनी लिटरली तुम्ही यंग झालेले दिसताय. आणि त्या व्यक्तीजवळ तुम्ही जाताय. एक पाऊल पुढे टाकताय आणि त्या व्यक्तीच्या जवळ जायचा प्रयत्न करताय. तुम्ही हळूहळू पावली पुढे टाकत, ही व्यक्ती कोण आहे? हे असं काहीतरी वाटतंय की अरे ही मी तर नव्हे, आणि त्या व्यक्तीच्या समोर जात आहात. अगदी तुम्हाला हवे असणारं की ते व्यक्तीला एकदम डिसीज फ्री, मेडिसिन फ्री जसं लाईफ पाहिजे, ती व्यक्ती तशीच कोणीतरी दिसतीये. एकदम डायनामिक यंग दिसतीये, एनर्जेटिक ती व्यक्ती दिसतीये. आणि हळूहळू एक पाऊल अजून पुढे टाकताय. अजून दुसरं पाऊल पुढे टाकत त्या व्यक्तीच्या जवळ जाताय तुम्ही आणि अगदी त्या व्यक्तीच्या समोर जाऊन तुम्ही उभे राहिलेला आहात. आणि तुम्ही एकदम आश्चर्यचकित झालेला आहात, सरप्राईज झालेला आहात, शॉक झालेला आहात अगदी. आणि जसं आपण एकदम आश्चर्यचकित गोष्ट बघितल्यानंतर करतो, आह असं करतो, अरे बापरे, आ असं तुम्ही करून त्या व्यक्तीच्या समोर जाऊन उभे आहात. आणि तुम्हाला लक्षात येतंय की ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून ती तुमची छबी आहे. लिटरली तुमचं यंग, जसं तुम्ही यंग असताना दिसत होता, तुमचं यंग रूप आहे. तुम्हाला हव्या असणाऱ्या शेप मध्ये दिसतीये, हव्या असणाऱ्या सुंदर कपड्यांमध्ये दिसतीये. इमॅजिन करा तुम्हाला कोणत्या कपड्यांमध्ये तुम्ही आवडता. कारण कित्येक दिवस कदाचित तुम्हाला ते कपडे घालता आले नसतील. काही असेल तुमचं वॉर्डरोब, साडी असेल, जीन्स असेल, फ्रॉक असेल, व्हॉटएव्हर. तुमचं ऑफिस सूट असेल जेंट्सचा, तुम्ही टाय सूट बूट मध्ये एकदम हँडसम दिसत आहात, यंग दिसत आहात. तुमची स्किन ब्राईट, यंग, डायनॅमिक, अगदी तुकतुकीत स्किन दिसते तुमची, शायनी ग्लोईंग स्किन. अजून एक पुढे पाऊल टाकताय आणि त्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करताय, कारण तुम्हाला वाटते की हे खरंच आहे की स्वप्न आहे. आणि ज्या वेळेस त्या व्यक्तीला तुम्ही टच करताय त्यावेळेस तुम्हाला अगदी व्हायब्रेशन्स येतात ते तुमच्या त्या हातामधून, राईट हँड मधून, की अरे ही व्यक्ती तर खरी 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 आहे. आणि तुमच्या डोळ्यातून ते हावभाव, एक्सप्रेशन झालेले तुम्ही फील करताय. कदाचित तुमच्या डोळ्यातून आणि ते आनंदाश्रू पण आले असतील, ते तुम्ही बघताय. फील करा ते. आणि जो तुम्हाला होणारा आनंद, की ज्याच्यासाठी मी एवढे वर्षानुवर्ष वाट बघत होती, ती व्यक्ती तुमच्या समोर आहे, कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झाल्यासारखे. आणि अजून छोटस पाऊल घेत त्या व्यक्तीच्या जवळ जाताय तुम्ही. एक स्माइल देताय. ती व्यक्तीही तुमच्याकडे बघून खूप स्माइल देतेय. आणि आता तुम्ही अगदीच समोर जाऊन उभे आहात त्या व्यक्तीच्या, आणि त्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श करत त्याला तुम्ही गळे भेट दिलेली आहे, त्याला हग केलेलं आहे तुम्ही. आणि तुमचा आनंद एवढा मोठा झालेला आहे की कदाचित तुमच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात आहे. तुम्ही खुशी के मारे म्हणतात तसं, तशी ती वेळ झालेली की वाव, आय हॅव डन इट. येस, मी ते केले. येस, मला ते मिळालेलं आहे. माझं शरीर, माझी माइंड, माझी बॉडी, माझी हेल्दी लाईफस्टाईल, माझा तो कॉन्फिडन्स, माझं चार्मिंग लुक, हँडसम लुक, मला ऑलरेडी तो मिळालेला आहे. आणि तुम्ही त्या व्यक्तीला घट्ट मिठी मारताय. सगळ्यांनी स्वतःला घट्ट मिठी मारा, सगळ्यांनी. ऍज इफ ती व्यक्ती तुमची स्वप्नातली प्रिय व्यक्ती आहे, की येस, याच्यासाठी मी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्षांपासून वाट बघत होतो. आणि ती व्यक्ती ऍब्सोल्युटली तुम्हाला त्या स्क्रीन मध्ये दिसतेय, ऍब्सोल्युटली जशी पाहिजे ती, की जणू काही तुमच्या डोळ्यासमोर असं असेल की येस, कदाचित मला शिल्पा शेट्टी सारखी फिगर
दीपिका पादुकोण सारखी फिगर आणि एक्झॅक्टली तुम्ही तुम्हाला स्वतःच्या रूपमध्ये त्याच्यामध्ये बघताय. ती हेल्दी जी लाईफस्टाईल असते, ऍक्टिव्ह, फ्लेक्सिबिलिटी, बॅलन्स वाला असतं, ते सगळं काही त्या व्यक्तीमध्ये दिसतंय. तो यंग, डायनामिक, एनर्जेटिक लुक दिसतोय तुम्हाला. फील इट, गठ्ठ मिठी मारा की येस, एवढ्या वर्षानंतर तुम्हाला तुमचं स्वप्न तुम्ही ते पूर्ण केलेलं आहे. फील ग्रेट अबाउट युअर सेल्फ, फील प्राऊड अबाउट युअर सेल्फ. प्राऊड फील करा तुम्ही. अगदी फील करायचं ते. जस्ट बी विथ युअर सेल्फ. तुमच्या स्वतःसोबत राहा. अमेझिंग. काय फिलिंग्स होतात ते, काय एक्सप्रेशन्स होतात ते फील करा. प्लीज तुम्हाला तुम्ही भेटल्यानंतर तुम्हाला अगदी हवे असणारे, बघा तुम्ही तुमची ड्रेसिंग स्टाईल चेंज झाल्यानंतर तुम्हाला हवं असणारं सूट बूट घातल्यानंतर तुम्ही अजून कसे यंग दिसताय आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा वाढणारा तो कॉन्फिडन्स, सगळ्या पुरुष मंडळीचा वाढणारा तो कॉन्फिडन्स आणि सगळीकडे तुम्हाला ते मिळणारे कॉम्प्लिमेंट्स. वाव, किती सुंदर दिसतीये तू, किती सुंदर दिसताय तुम्ही, हँडसम दिसताय, सो अट्रॅक्टिव्ह, सो ब्युटिफुल, सो हँडसम. वाव, सगळीकडे मिळणारे कॉन्फिडन्स आणि ज्यावेळेस तुम्हाला ते कॉम्प्लिमेंट्स मिळतात ते तुम्ही स्वतःबद्दल फील करणारा तो तुमचा प्राऊडनेस. येस, मी हे केलं आणि मला ते पॉसिबल झालं. येस, आय डिड इट. येस, येस, मी ते मिळवलं. आणि ते तुमच्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्यानंतर चेहऱ्यावरचं स्माइल, तुमच्या बॉडीची लँग्वेज जस्ट फील करा. ते येता जाता तुमचे नातेवाईक, तुमच्या घरातले मुलं, हजबंड, वाईफ, सगळे नातेवाईक, शेजारी, कामावरचे सगळे तुमचे फ्रेंड्स, तुमचे बॉस, सगळे तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतात. वाव, यू हॅव डन अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन. आणि तो तुमच्यातला येणारा तो कॉन्फिडन्स तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी कसा तो कामी लागतोय तो बघायचा आहे. अमेझिंग. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळुवारपणे सोडायचा आहे. हात खाली घेतले तरी चालतील. आणि आता मी रिव्हर्स काउंटिंग करत पुन्हा जिथे आपण बसलो होतो पुन्हा त्या ठिकाणी यायचंय रिव्हर्स मध्ये. पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तुम्ही पुन्हा पायऱ्या चढून वरती आलेला आहात आणि पुन्हा जिथे कुठे तुम्ही फिरायला गेला आहात तिथून पुन्हा तुम्ही जणू काय आता जिथे बसला होता त्या ठिकाणी पुन्हा येऊन बसलेला आहात. अलगदपणे हातापायाची बोटे मूव्ह करायची, हलवायची आहे. पुन्हा आपल्या फिजिकल वर्ल्ड मध्ये यायचंय. दोन्ही हातात एकमेकांवरती घर्षण करायचे आणि ते डोळ्यावरती ठेवायचे. ती एनर्जी डोळ्यावरती ठेवायचंय. फील करायचंय जे कोणाला तुम्ही आता भेटून आलेला आहात. स्माइल करायचंय आणि तो हात हळुवारपणे, अगदी प्रेमाने, प्रामाणिकपणे आपल्या चेहऱ्यावरून खाली घ्यायचा आहे आणि अगदी स्माइल करत डोळे ओपन करायचे. जर शेजारी पाणी असेल तर पाणी पिऊन घ्यायचं. अमेझिंग. बताइए कोण कोणाला स्वतःला भेटू शकले सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. हँड रेज करा. आणि कसं वाटलं तुम्हाला भेटून स्वतःला. आणि जरा कॉन्फिडन्स आला का तुम्हाला? तुम्ही ऑलरेडी आयडियल वेट वरती होता, तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही स्वतःला बघितलंय. हाऊ वॉज दॅट? कसा होता तो एक्सपिरियन्स? छान म्हणजे काय? छान, चांगला, त्याच्यापेक्षा पलीकडे काय तुम्ही अनुभवलंय की तो वाव वाला फिलिंग, की तो फिलिंग की येस मी हे करू शकते, आय कॅन डू इट, हुर्रे मी करू शकले, अरे मी केलं, तो वाला फिलिंग, तो कॉन्फिडन्स आला का? एक्झॅक्टली. भारी वाला फिलिंग झालं का ते? येस मनीषजी, शालिनी, येस पूजा, येस यू गॉट इट राईट. एनर्जेटिक वाटलं, भारी वाटलं, तो फिलिंग आला की येस हे पॉसिबल आहे. And yes, my dear friends, it is possible, very much possible. Right? Doesn't matter. मी तुमच्याकडून ते त्याच्यासाठीच हे घेतलं होतं. येस, हुर्रे, ग्रेट. येस, मी ते मिळवलंय. मला हवं असणार त्यासाठी विचारलेलं की ज्या अर्थी मी एवढ्या वर्ष मी सफर होतं, काहीतरी अडचणी येतच असतील ना. चेंज झाले आपली बॉडी, लाईफस्टाईल, राईट. एक्झॅक्टली. छान वाटतंय आता. तर ते मिळाल्यानंतर कशी चेंज होणार आहे. किती वर्ष मागे कोणीतरी म्हटलं पण आपल्याला अजून 10-20 वर्ष यंग दिसायचे. अरे यू कॅन. बरोबर का? बऱ्याच जे लोक मला कनेक्टेड आहे सगळ्यांना माझं एज माहित असेल. बरोबर आहे. तर येस, जेव्हा तुम्हाला हवं असणारं आयुष्य, हवं असणारं
तुम्ही मोल्ड करू शकता. तो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये नक्कीच येऊ शकतो आणि तुम्हाला मी माझी आता ट्रान्सफॉर्मेशन दाखवली. येस, तस्मिया. ओके. माझं वय, मी 49 आहे. आय एम ओनली 49. येस, सुचिता, आय अचीव्ड माय परफेक्ट बॉडी शेप. येस, तर कोणाला वाटणार नाही की आपण सुंदर दिसावं, यंग दिसावं, आणि इट्स व्हेरी मच पॉसिबल. जेव्हा तो कॉन्फिडन्स येणार आहे की माझ्या ह्याच्यामध्ये, तर तेव्हा मध्ये माझ्या सगळ्या बाकीच्या ज्या माझे लाईफ गोल्स आहेत, राईट, ज्या बाकीच्या इच्छा आहेत, त्या पण सगळ्या माझ्या त्याच्याबरोबर इक्वली कम्प्लीट होणार. डू यू ऍग्री सुवर्णा, ज्या आपल्याकडे ऑलरेडी त्या जर्नीमध्ये आहे, त्या जर्नी मधून जातात ते. थँक्यू सो मच तस्मिया. येस, जाऊया पुढे. सो अभी बताइए किती लोक रेडी आहेत या जर्नी मध्ये जायला, स्वतःला ते ट्रान्सफॉर्म करायला. येस शोभा, येस सुवर्ण ऑलरेडी आहेत, शुभांगी आहेत. येस येस, कोण कोण रेडी आहे? येस, ऑफकोर्स, परफेक्ट. चलो बताओ, कौन लोग रेडी है? मला आता करायचं, बस बहुत हो गया. 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, अब नाही. अब त्या अर्थीच तुम्ही इथे आलाय कदाचित, त्यामुळेच. नाही तर ही लिंक किती लोकांना मिळाली आज संडे असून? पण संडे असून तुम्ही ती वेळ तुमच्यासाठी काढली आहे. कदाचित वेळ होता म्हणूनच तुम्ही आलाय, बरोबर आहे की नाही? इजंट इट? तर त्याच्यासाठी येस, मेक दिस. अजून किती वर्ष थांबायचंय बरं? मग असंच काहीतरी ऐकायला मिळेल का? अरे आज आता डॉक्टरांनी सांगितलंच, आता मला गुडघे चेंजच करायला सांगितलंय, माझं ऑपरेशनच करायला सांगितलं. आता मला हात उचलताच येत नाहीये, राईट. माझं वजन एवढं वाढलंय की आता माझी शुगर कंट्रोल नाही होत आहे, बीपी कंट्रोल नाही होत आहे. येस संध्या, तो चलो आ जाओ सभी लोग, ज्वाइन कीजिए, चलो आगे चलते हैं. येस, रेडी. सगळ्यांनी आपले फोन नंबर्स द्या, टीम आपल्या व्हॉट्सअप ग्रुप टाका की सगळ्यांची जर्नी आपली आपल्याला उद्यापासून, आजपासून आपल्याला सगळ्यांची चालू करता येईल. रेडी आहे सगळे? येस, हाऊ अमेझिंग दॅट, राईट, ब्युटिफुल. आणि हे फक्त इमॅजिनरी मेडिटेशन नव्हतं, बट दिस इज अ रिअल वाला रिझल्ट. जसं मी म्हटलं, अजून मी तुम्हाला पुढचे रिझल्ट दाखवते की ह्याच्यामध्ये आपण काय करणार. येस, जाणून घेऊया काय असणार आहे आपल्या या जर्नीमध्ये. ते याच्यामध्ये असणार आहे, आपण जो आपला मेन फोकस असणार आहे वेट लॉस, ज्याच्यामध्ये बेली फॅट लॉस आपण बघणार आहोत की कसं होतं. येस, बरेच लोक असे असतील, जसं आता म्हटले काही लोक, की वजनाचा प्रॉब्लेम नाही, फक्त बेली फॅट आहे, हो की नाही? येस, असे बरेच स्टुडंट आहेत आपल्याकडे की ज्यांना वजन आयडियल आहे पण बेली फॅट आहे. येस, त्यांच्यासाठी. आणि हे मी मी लिहिलेलं बुक पण आहे, माझी जर्नी याच्यामध्ये लिहिली आहे. याच्यामध्ये अगदी आपल्याला इझी लाईफस्टाईल कशी करता येईल आणि इझी या गोष्टींमधून तुम्ही तुमचं बॉडी वेट कसं मिळवू शकता, तुम्हाला रिनोव्हेट कसं करू शकता, राईट. आपण दिवाळी दसऱ्याला किंवा घर जुनं झालं की नवीन घर घेतो, 2 BHK 3 BHK घेतो, राईट. जसं अपग्रेड करतो, राईट, रिनोव्हेट करतो आपण, घर पण रिनोव्हेट करतो. मग तसं आता वेळ आली का बरं जरा आपण स्वतःलाही रिनोव्हेट करायची? आज नाही करणार तर कधी करणार सांगा, बरोबर आहे की नाही संध्या? येस येस चित्रा, तस्मिया, राईट. करूयात का? जायचं पुढे. सो येस, आपले ह्याच्यामध्ये काय असणार आहे, आपले जे सोल्युशन आहे की आपण आपला जो हा असणार आहे, तर हा 12 आठवड्यांचा म्हणजे 3 महिन्याचा हा आपला एक कोर्स असणार आहे, बूट कॅम्प असणार आहे, की ज्याच्यामध्ये आपण फिटनेस बघणार आहे की आपल्याला आपलं गोल्स कसा अचीव करता येणार आहे, राईट. मग ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे बघणार आहोत आपण. 3 महिन्याची ही जर्नी कशी असणार आहे. जेव्हा तुम्ही जॉईन करणार आहात, तुम्हाला एक इंट्रोडक्शन सेशन दिला जाईल की नक्की आपण कुठल्या प्रकारचं डाएट करणार आहोत, डाएट म्हणजे कुठल्या प्रकारचं फूड खाणार आहोत, काय टाईपची एक्सरसाइज करणार आहे. मग तुमचे क्वेश्चन्स असतील की मग कुठले कुठले इक्विपमेंट लागतील, काय लागतील, सगळा हा आपला लाईव्ह वर्कआउट असणार आहे झूम वरती. जसं आज तुम्ही मला बघताय तसंच मी स्वतःच तुमच्या बरोबर लाईव्ह वर्कआउट करत असते. आणि त्याच्यामध्ये होम बेस्ड, लाईक तुम्ही तुमच्या घरातून जिथं असणार तिथून वर्कआउट करणारे, म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ वाचणार आहे, तुमची एनर्जी वाचणार आहे, राईट. तो हा एक तुम्हाला वॉर्मअप सेशन घेतला जाईल आणि आपली पुढची 3 महिन्याची जर्नी काय हे तुम्हाला यामध्ये सगळं सांगितलं जाणार आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे, आपल्या नेहमीच्या 3 महिन्याच्या जर्नीमध्ये आपला डेली वर्कआउट असतो मंडे टू फ्रायडे सकाळी 6 ते 7, राईट. आता हा वर्कआउट जो आहे, जसं मी म्हटलं, हा सगळ्यांना सुटेबल होणारा असणार आहे, राईट. तर तो तुम्हाला थोडा क्वेश्चन असेल, पण तो तुम्ही जॉईन केल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल की अरे 60 वर्षाच्या लोकांनाही सुटेबल आणि 20 वर्षाच्या लोकांना सुटेबल. किंवा कारण तो वर्कआउट करताना ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगत असते, ज्याची जशी प्रोग्रेशन असेल त्याप्रमाणे आपण तुमच्याकडून तो वर्कआउट करून घेतला जातो. सो डोंट वरी फॉर द वर्कआउट. आणि जरी तुम्ही खूप बिझी असाल की अरे नाही माझ्याकडे वेळच नाहीये, त्याच्यासाठी जरा तुम्हाला सांगितलं जाईल की ओके, की जरी तुमच्याकडे कमीत कमी वेळ असेल तर कसं केलं जाईल. किंवा एखाद्या वेळेस सकाळी नाही जमलं
राईट. कोणाकोणाला असे बरेच आपल्याकडे स्टुडंट जे जॉईन आहेत, स्कूल टीचर्स आहेत, डॉक्टर, की त्यांची सकाळचीच ड्युटी असते. मग ते काय करतात, सगळ्यांसाठी रेकॉर्डिंग दिलेलं जातं वीकली बेसवरती, आणि मग तेव्हा मात्र तुम्हाला तुमचं रेकॉर्डिंग बघून करायला लागतं. पण आय रिकमेंड की तुम्ही, जर तुम्हाला रिझल्ट हवे असतील तर तो तुम्ही लाईव्ह माझ्यासमोर यायला पाहिजे, जेणेकरून मी तुम्हाला बघत असते. तुम्हाला मी जिथे असाल तिथून माझ्यासोबत तुम्हाला स्टेप बाय स्टेप हळूहळू तुम्हाला घेऊन जाते, आणि आपल्या करंट जे स्टुडंट्स आहेत त्यांचे रिझल्ट मी तुम्हाला शेअर करते, की त्यांच्यामध्ये कसा इमिडिएट बदल होतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं डाएट प्लॅन जे वीकली बेस्ड असतं ते तुम्हाला दाखवलं जाईल. आपली प्रोग्रेस आपण त्याच्यामध्ये बघत असतो, की येस कशी होतीये प्रोग्रेस, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या 3 महिन्याच्या कोर्समध्ये. वन्स अगेन पुन्हा हा कोणासाठी नसणार आहे, तर नक्कीच ज्यांना क्विकली पाहिजे काहीतरी, ऐसा कुछ नहीं मिलेगा यहाँ. तुम्ही जर सिरियस नसाल, एफर्ट्स घ्यायला रेडी नसाल, स्वतःमध्ये जर इन्व्हेस्ट करायला तयार नसाल, स्वतःवरती प्रेम करायला तयार नसाल, तर ऑफकोर्स त्याचा काही उपयोग नाही होणार. आणि म्हणूनच कदाचित जे लोक सिरियस आहेत, सिन्सिअर आहेत, तेवढी शेवटपर्यंत राहिली जातात, राईट. आणि म्हणून हे सगळ्यात शेवटीच सांगितलं जातं, कारण जर तुम्ही सिरियस नसाल तर काय उपयोग आहे का. येस. तर येस, ऍक्च्युली जी आता आपण प्रोसेस काय केली, तुमच्या न्यू ला तुम्ही भेटलात, बरोबर. तुम्हाला जी व्यक्ती तुम्हाला हवी तशी, जशी तुम्हाला हवी तसंच अगदी आपण आपल्या स्वतःच्याच प्रेमामध्ये पडणार आहोत या फुल जर्नीमध्ये. कोणाला आवडणार नाही बरं, आवडेल ना स्वतःला. मला जशी हवे असणारे मी करण्यासाठी, फॉरगेट अबाउट दुनिया, उनको छोड़ दो, हस्बंड वाईफ उनको भी छोड़ दो, लेकिन पहिलं माझ्या स्वतःसाठी तर मला हा चेंज करणं गरजेचं आहे. कारण चॅलेंजेस कोणाला होतात ते मलाच होतात. ते सुंदर दिसायचं कोणाला, मलाच दिसायचंय. हे ब्लड प्रेशर, डायबिटीज, ही गुडघेदुखी कोणाला आली आहे, मला. तर त्याच्यातून कोणाला बरं व्हायचंय, मला बरं व्हायचंय. इजंट इट. येस. अमेजिंग. तर चलो, रेडी है सभी लोग, बताऊं आगे. तुमचा क्वेश्चन असेल, मग किती फीज, मग कसं करायचं रजिस्टर, राईट. तर याच्यामध्ये आपण जसं मी म्हटलं, की आपल्याला काय चेंज करायचंय, फक्त 3 महिन्यात करायचंय का बरं. लाईफस्टाईल म्हणजे काय म्हणतो आपण, लाईफ लॉंग, बरोबर आहे की नाही. जोपर्यंत मी जगणार आहे तोपर्यंत मला माझी चांगली हेल्दी लाईफस्टाईल ठेवता यायला पाहिजे, बरोबर. मग आता ती जर करायची असेल तर रेडी आहे का स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे फक्त पैसा असतो का, नाही. पैसा तर लागतोच, पण त्याच्याबरोबर काय लागणार आहे, तुमचा वेळ लागणार की नाही. जसं मी म्हटलं सकाळी, आणि आपण 2 आठवड्यातून एकदा माइंड फिटनेस वरती पण काम करतो. नुसतंच वर्कआउट नाही. वर्कआउट आणि नुसतंच डाएट केल्यानंतर जर झाले असते तर सगळे जिम करणारे लोकांची वजन कमी झाले असते, सगळे हेल्दी फिट झाले असते. जसं मी तुम्हाला म्हटलं, मी लाईफ कोच आहे आणि हिलिंग कोच आहे. त्याच्याबरोबर मी त्याबरोबर तुमच्या माइंड फिटनेसची काळजी घेते, जेणेकरून आपला तुमचा हा जो हेल्थ गोल आहे तो मिळवण्यासाठी अजून तुम्हाला फार इझी जाईल. हाऊ अमेझिंग वुड दॅट बी. जर तुमचे बॉडी पेन कमी झाले, जे तुम्हाला गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, जर तुमची ती कमी झाली, तर तुम्हाला एक्सरसाइज करता येईल, आणि मग तुम्ही तुमच्या या गोल पर्यंत पोहोचू शकाल की नाही. मग आता किती लोक आता राहिल्यापैकी किती लोक रेडी आहेत स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट करायला, बोलो, डीप डाईव्ह करायला. येस. चल बघूया आपण काही रिझल्ट. त्यांचे टाइम फ्रेम दिल्यात, कोणी किती वजन कमी केले, जे आमचे रिअल स्टुडंट्स आहेत. तर यांनी 10 आठवड्यामध्ये 8.5 kg फॅट लॉस केला आणि 7 इंचेस लॉस केलेला आहे. तुम्ही फोटोमध्ये हे त्यांचे ट्रान्सफॉर्मेशन बघू शकता, आणि ऍब्सोल्युटली नॅचरल डाएट वरती केलेले आहे, राईट. तर ऑफकोर्स सगळ्यांचे कमी जास्त प्रमाण होऊ शकतो. तुम्ही म्हणाल अरे त्यांनी 8-10 किलो कमी केलं, मग माझं होईल का. आता ते तुमच्यावरती डिपेंड आहे, तुमच्या बॉडी टाईप वरती डिपेंड आहे, बरोबर आहे की नाही. जे तुम्ही बघताय तो डिफरन्स दिसतो आपल्या चेहऱ्यामध्ये, आपल्या पूर्ण बॉडीमध्ये येतो डिफरन्स, आणि आपोआपच जसं मी म्हटलं आपली बॉडी नॅचरल शेप घेते. येस, तुम्ही बघाल हा जो चेंज आहे तो किती मोठ्या प्रमाणात आपल्या लाईफ मध्ये हा चेंज होऊ शकतो. यांची इच्छा होती, यांना 5 किलो कमी करायचं होतं 12 आठवड्यामध्ये, आणि त्यांनी 10 आठवड्यामध्ये त्यांनी त्यांचा गोल कम्प्लीट केला. त्यांची अशी होती इच्छा. तर तुम्हाला जशी पाहिजे तशी. तर यांची अशी होती, त्यांना 8-9 किलो कमी करायचं होतं, मग त्यांनी 8.5 किलो कमी केलं. जो तुमचा गोल आहे त्यांनी सेट केला. आता यांनी 10 किलो कमी केलं आणि 5.5 इंचेस लॉस केल्या पूर्ण 12 आठवड्यात. आणि हे जे क्लायंट आहेत आमचे, यांना हे करत असताना काहीतरी, बघताय तुम्ही हे, यांना काहीतरी चॅलेंजेस आलं होतं. त्यांना जे आपण म्हणतो ना, की अरे मला गुडघेदुखी आहे, मला चालता येत नाही, किंवा ना माझ्याकडे वेळच नाहीये. अशी आपल्याकडे कारण आहेत की नाही, सांग मला प्रत्येकाकडे. तुम्ही आतापर्यंत का नाही केलेलं. कारण माझ्या शरीरापेक्षा, माझ्या हेल्थपेक्षा तुम्हाला काहीतरी असं अजून जास्त प्रायोरिटी आहे, म्हणून इकडे दुर्लक्ष झाले. डू यू ऍग्री एव्हरीवन. करेक्ट आहे, बरोबर आहे सुचिता, चित्रा.
भावनाताई तस्मिया, येस. काहीतरी माझ्याकडे दुसरी प्रायोरिटी आहे म्हणून मला इकडे वेळ नाहीये. बरोबर आहे. तर आता जे मी तुम्हाला स्टुडंटचा फोटो दाखवला, त्यांना दिसायचे चॅलेंजेस आले. त्यांना लिटरली असं काहीतरी झालं की त्यांना समोरची स्क्रीन दिसत नव्हती. ऑफकोर्स त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, हिलिंग चालू आहे, सगळं चालू आहे त्यांना. आणि मध्ये 1 महिना असा होता, 1 ते 1.5 महिना त्यांना अजिबात काही दिसत नव्हतं. त्यांची फॅमिली त्यांना लावून द्यायची माझा सेशन, आणि फक्त मी जे सांगायचे, सविता नाव आहे तिचं, सविता असं करायचंय, आता असं कर तू, आणि फक्त सांगण्यावरून त्यांनी वर्कआउट केला. आणि त्यांनी या 3 महिन्यामध्ये, की जेव्हा त्या ऑलरेडी त्या चॅलेंज मधून जात होत्या, कॅन यू इमॅजिन, एवढं जर मोठं आपल्या लाईफ मध्ये जर चॅलेंज आलं की मला दिसतच नाहीये, तर तुम्ही काय कराल बरं? तुम्हाला फगेट, गेलं ते वजन कमी व्हायचं ते होईल, मला पहिलं डोळ्याचं बघू द्या. आणि त्यांना ज्या प्रकारची ट्रीटमेंट चालू होती डोळ्यासाठी, त्याच्यामुळे त्यांचं वजन अजून वाढलं गेलं. वजन वाढलं म्हणून शुगर अजून वाढली. शुगर नव्हती त्यांना, पण बघा एकाची ट्रीटमेंट दुसऱ्यावर फरक पडत होता आणि शुगर त्यांची वाढायला लागली. आणि ज्यावेळेस त्या माझ्याकडे आल्या, त्यांना जेव्हा इम्पॉर्टन्स कळालं की अरे नाही, डोळ्याची ट्रीटमेंट माझी होत राहणार आहे, पण त्याच्या अगोदर, आणि त्यांना पूर्वी कधी बीपी नव्हतं, त्यांचं वजन वाढल्यामुळे बीपी शूट अप व्हायला लागला. त्या म्हटल्या मला कळतंय की मला काही झालं तरी मला पहिलं वजन कमी करायचंय. आणि त्यांनी लिटरली, कॅन यू इमॅजिन, मला समोर काही कळत नाहीये, माझ्या घरातले मला काय जेवायला देतात, मला फक्त खाल्ल्यानंतर कळतंय की मी काय खाते, अदरवाईज मला माहित नाही मी किती आणि काय खाते. त्यांच्या फॅमिलीनी समजून घेतली की बाबा ह्यांना काय डाएट द्यायची आहे. त्यांचे हस्बंड, त्यांची मुलं त्यांना सगळं बनवून देत होते, आणि त्या माझ्या समोर एकट्या उभं राहून सगळा वर्कआउट करत होते. आता सांगा, जर यांना असे चॅलेंज असताना ते जर स्वतःसाठी करू शकत होत्या, आणि नंतर हे करत असताना त्यांनी, डॉक्टरांनी त्यांची बीपी, याची शुगरची गोळीचा डोस कमी करत आणला, कारण त्यांची बॉडी रिस्पॉन्ड करायला लागली. तुम्हाला डिफरन्स दिसतोय की नाही 10 किलोचा? इट्स मेजर डिफरन्स आहे. तुम्हाला असंच वाटतं रे 5-10 किलो झालेत आणि ते काय 10 वर्ष झालेत माझे तसंच आहे, पण मला काही त्रास नाहीये. पण बॉडीमध्ये आतमध्ये काय त्रास होत असेल? जर मी आजपर्यंत मला रिझन देत असेल की नाही, मला ना जॉब असतो, मला वेळच नाही, माझा टुरिस्टचा जॉब आहे, मला ट्रॅव्हलिंग खूप करावं लागतं, किंवा लॉंग आवर्स, जर माझे 12-16 तासाची ड्युटी आहे, मला वेळ नाही, तरी या व्यक्तीने जर वेळ काढत असेल आणि स्वतःची जी प्रायोरिटी बनवून त्यांनी हे केलं असेल की नाही, मला माहितीये एका प्रॉब्लेम साठी मी दुसरा प्रॉब्लेम नाही क्रिएट करू शकत, त्याच्यासाठी मला डोळ्याची ट्रीटमेंट तर चालू राहीलच, पण त्याच्या अगोदर मला वजन कमी करणं आता मात्र गरजेचं आहे. अँड शी डिड इट. जर अशी व्यक्ती करू शकते, मग मला सांगा बरं, जर ज्यांना एवढं छान, आपल्याला सगळ्यांना एवढं सुंदर आयुष्य छान कलरफुल दिसतंय, मग आपण नाही करू शकणार का? मग आपण आज प्रायोरिटी नाही घ्यायची का आपल्याला? येस, घ्यायची आज का अजून पुढचा 5 वर्ष 10 वर्ष ते काय तुम्ही आतापर्यंत घालवले तसे घालवायचे, का पुढचा डिसेंबर आणायचंय बरं, 31 डिसेंबर? वेट गेन साठी हा प्रोग्राम नाही आहे करुणाजी. वेट गेन साठी हा फक्त वेट कमी करण्यासाठी आपला प्रोग्राम आहे. वेट गेन साठी आय एम सो सॉरी. येस, पण वेट गेन साठी तरीही तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. टीम, आपला नंबर द्या, आपला जो 77 वाला नंबर आहे, तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करा. बाकीचे जे मेथड्स आहेत आपले सध्या सगळ्यांसाठी, जसं म्हणत असाल, चित्रा, सुचिता, सुवर्ण आहे, बाकीचे सगळे, भावनाताई, हे सगळे आमचं सकाळचं सेशन जॉईन करतात, जिथे फ्री सेशन चालू आहे आपल्या लाईफ मधले गोल्स कसे अचीव्ह करायचे. तर सध्या तुम्ही तिथे जॉईन करा. कदाचित मला आजच एक जण जे आहेत आपल्याकडे, प्रशांत पांडेजी, आपले सकाळचा गोल सेटिंग क्लास करतात, त्यांना वजन वाढवायचं होतं आणि ते गेले 30 दिवस आपल्याकडे करत आहेत, राईट. त्यांनी मला आज शेअर केलं, जेव्हा माझी ही पोस्ट गेली आज आमच्या टीम कडून, वजन कमी करायचंय, तेव्हा ते म्हटले मला वाढवायचंय, आणि मी तुमचा सकाळचा तो सेशन करतोय तेव्हापासून मला फरक पडायला लागलेला आहे माझ्या बॉडीमध्ये, राईट. सो करुणाजी, तुम्ही तुमचा नंबर इथे द्या, आणि तुम्हाला वजन वाढवायचं सांगा. ऍटलीस्ट तुम्ही ते करा. काहीतरी गोल सेटिंग मध्ये तुम्ही केल्यानंतर कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी अरे मिळेल. नाही, हा, मी आहे सकाळच्या सेशन मध्ये, मी आहे. आहात ना? परफेक्ट. ओके, हो. पुढचं गाईड मी तुम्हाला करेन, तुम्ही पर्सनल मेसेज टाका. आणि माझं 2 किलो वाढलं पण आहे. दॅट इज अमेझिंग. सी, फक्त इज प्रॉपर इट? डाएट काय असेल ते ओके, सांगा. चलो कर लेंगे ते. तसं असेल तर आपण करूया. येस, विल डू दॅट. आणि हा जो आता कोर्स आहे ना, ह्याच्यामध्ये
बॉडी अशी शेपिंग होते तर आपलं तसं पण होऊ शकतंय ना ट्रान्सफॉर्म म्हणजे बॉडीमध्ये. ऑफकोर्स. पण जसं मी म्हटलं की हा एक्सक्लुझिव्ह वेट लॉस साठी आहे, तुमचा वेट गेन साठी आहे, थोडीशी वेगळी जर्नी असेल. तर ओके, ओके. त्याच्यामध्ये थोडंसं जसं मी याच्यासाठी दावे के साथ बोल रही हूँ, राइट? नहीं, यहाँ पे आ जाओ, कम हो जाएगा. वेट गेन मी केले का? नाही केले. माझ्या कुठल्या क्लायंटचं केले का? ऍब्सोल्युटली केलेलं नाही. पण माझे हं. बाकीचे जे आता तुम्ही करताय ते प्रशांत पांडे करतात आहे, तर ते म्हटले नाही, मग आमची थॉट प्रोसेस बदलली, कारण त्यांच्या हेल्थ गोल्स काय, वजन वाढवायचे. तर तेही म्हटले की माझं वजन वाढलेलं आहे 1 महिन्याच्या आतच. तुम्ही म्हणताय माझं वजन वाढलेलं, राईट? सो टू सम एक्सटेंट होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये डाएट पार्ट मी तुम्हाला गाईड करू शकते. यस, ओके. थैंक यू. यस, अमेजिंग. तो अभी लग रहा है थोड़ा कॉन्फिडेंस आ रहा है. अगर सब लोग कर सकते तर आपण करू शकतो की नाही? येस, अमेजिंग. येस, असे आपले हे सुंदर रिझल्ट आहेत. पुढे जाऊन बघूया अजून एक रिझल्ट. यांनी फक्त 5 आठवड्यामध्ये 7 किलो वजन कमी केलं आणि 4 इंचेस लॉस झाल्या. डू यू सी द डिफरन्स? लिटरली सुवर्णा, हेच तुम्ही आहात तिथं ऑलरेडी. लिटरली पहिल्या 5 आठवड्यामध्ये. ऑफकोर्स जरा पहिल्यांदा जेव्हा आपल्याकडे फॅट जास्त असतं तर आणि त्यांनी पहिल्या सुरुवातीपासून सगळं डेडिकेटेडली चालू केलं. डाएट पण फॉलो केली, वर्कआउट पण केलं, माइंड फिटनेस असतो ते जे सांगेल ते सगळं फॉलो केलं आणि म्हणून त्यांना पहिल्या याच्यामध्येच त्यांना अतिशय सुंदर असा रिझल्ट आला. आपण काही फास्ट ह्याच्यासाठी नाही करत, त्यांनी केलं आणि ऍज आय सेड आपली बॉडी ठरवते मला कसं आणि कधी करायचं आणि त्याच्याबरोबर आपलं माइंड डिसाइड करतं, राईट? तर अशा प्रकारे आता सांगा किती लोक आता सिरियसली रेडी आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी आतापर्यंत ग्रुप जॉईन केला असेल आणि आपण पुढे बघूया. तर आपली ऍक्च्युअल पॅकेज प्राइस तुम्हाला माहित हवी असेल तर आपलं स्टँडर्ड पॅच एका व्यक्तीसाठी आहे ते 19,999 म्हणजे 20,000. पण होल्ड ऑन, ही तुमच्यासाठी प्राइस नाहीये, ही माझी रेग्युलर प्राइस आहे. आताची जी प्राइस आहे वेबिनार, कारण तुम्ही सगळे या ग्रुपमध्ये आलेला आहात, आपल्या कम्युनिटी मधून आलेला आहात, जिथे जिथे तुम्ही पोस्ट पाहिली असेल त्या व्हॉट्सअप ग्रुप मधून आला, म्हणून तुमच्यासाठी ही स्पेशल प्राइस आहे की 10,990 प्राइस आहे, राईट? आणि ही ग्रुपमध्ये आलेला आहात म्हणून ती तुमच्यासाठी आहे. जेव्हा एक व्यक्ती जेव्हा कोणी येते किंवा आतापर्यंत हे सगळ्यांना माहित असेल, माझे ओल्ड स्टुडंट ते सगळे जुन्या प्राइसने सगळे जॉईन केलेले आहेत त्यांनी. आणि अजून स्पेशल प्राइस आता जे लोक आता ऍक्ट करतील, ऍक्शन घेतील त्यांच्यासाठी अजून डिस्काउंट आहे. बिकॉज एवढ्या बिझी संडे मधून तुम्ही स्वतःसाठी आलात. सो आय फील ग्रेट, प्राऊड अबाउट युअर सेल्फ. सगळ्यांचं कौतुक करा, असं वाटतं की येस तुम्हाला खरंच स्वतःसाठी काहीतरी करायचं, स्वतःच्या लाईफ मध्ये चेंज करायचं आहे पहिला, म्हणून तुमच्यासाठी अजून कमी प्राइस 9,900. ठीक आहे, गॉट इट. अजून काय याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. तुम्हाला पेमेंट तुम्ही इथं करायला सुरुवात करू शकता आणि तुमची जर्नी तुम्ही स्टार्ट करू शकता. येस, परफेक्ट. सो थँक्यू सो मच. तर आता तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर चलिए क्वेश्चन्स पूछिए. जॉईनिंग करण्यासाठी जसं करुणाने त्यांचे क्वेश्चन्स विचारले, बाकी तुमचे काही क्वेश्चन्स असतील त्या तुम्ही विचारू शकता. टीम पुन्हा इथे एकदा पेमेंट डिटेल्स चॅट बॉक्स मध्येही टाका, म्हणजे ते स्क्रीनशॉट्स घेतील, पेमेंट करायला होते. असं कोणी आहे का? अरे मी आजच पहिल्यांदा जॉईन झाले, मला करायचं तरी आहे पण आता 10,000 एकदम नाही आहेत माझ्याकडे, आहे कोणी असं? टीम, तुम्ही असे जर कोणी तुमच्याकडे इथे मेसेजेस आले या नंबरवर मेसेजेस आले तर त्यांच्यासाठी आमची टीम तुम्हाला हे देऊ शकते की एक बुकिंग अमाऊंट जी आहे तुमची, राईट, 3,000 तुम्ही करून तुम्ही बुक करू शकता आणि मग पहिल्या महिन्यामध्ये राहिलेले बाकीचे तुमचे किती तुमचे राहिलेले असतील 7,000 तुम्ही मग नंतर पे करू शकाल 1 महिन्याच्या आतमध्ये. पण तुमची जर्नी अरेंज करेपर्यंत तुम्हाला ते टाइम देऊ शकतो, बट अकाउंट पर्पज साठी त्यांना 1 महिन्याच्या आत ते क्लोज करायला लागतात सगळ्या गोष्टी, तर 1 महिन्याचा अवधी तुम्हाला नक्की मिळू शकेल. येस, त्याचे पेमेंट डिटेल्स तुम्ही घेऊ शकता. अँड बोलिये, सगळ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल, तिथं पण हेच सगळे डिटेल्स येतील. पण इथं तुम्ही आल्यानंतर तुम्हाला जर्नी थोडक्यात कळाली आहे. तुम्ही आल्यानंतर नक्की काय असणार आहे, कसं असणार आहे आणि आता हाय टाइम आहे की नाही, आता आज नाही तर कधी करणार आपण. असे आपल्याकडे जसं मी म्हटलं दुसऱ्या प्रायोरिटी आपल्याकडे कायम असतातच, हो की नाही? की पैशाचे काहीतरी असेल किंवा दुसरी प्रायोरिटी नाही, मुलांची एक्झाम आहे तेवढी संपू द्या, आम्ही वेकेशनला जाणार आहे, इकडे जाणार आहे, मग ह्या अशा रिझन सगळीकडे येतच राहतात. बट सुरुवात तो करू पहिले, है ना? पहिली सुरुवात तर करायला पाहिजे, है ना? चलो, थँक्यू सो मच टीम, थँक्यू सो मच. येस, काही क्वेश्चन्स कोणाला? मॅम याचं टायमिंग काय असेल? ओके, सकाळी 6 ते 7 जसं मी म्हटलं, सकाळी इंडियन टाइम सकाळी 6 ते 7 आपला वर्कआउट असतो. येस, सो यू आर वेलकम सुचिता.
थँक्यू मॅम. मॅम येस. हा मॅम मॅम मला विचारायचं होतं की फॉलोअप कसं असेल डाएटचा म्हणजे काय क्वेश्चन आहे? म्हणजे तुम्ही जे डाएट सांगितलेलं आहे हं. तर ते आम्ही फॉलो केलं आहे नाही आहे हे कसं कळेल म्हणजे म्हणजे अच्छा. कसं असणार आहे? ओके. ऍक्च्युली मी डाएटचा फॉलोअप मी डे टू डे लाईफ मध्ये घेत असते. म्हणजे आपला वर्कआउट झाला की तिथल्या तिथेच मी सगळ्यांचा डाएटचा फॉलोअप घेते आणि वीकली बेसवर आपण मॉनिटर करतो की काय चेंज आहे. अगदी दर दिवशी वीकली आपण वजन करत बसत नाहीये. पण 10 ते 15 दिवसानंतर आपण आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतात आहे का ते बघतो आणि मग त्याच्याप्रमाणे मी प्रत्येकाची डाएट स्केड्यूल करते किंवा त्याच्यामध्ये काही चेंज करते आणि डेलीमध्ये तुमची थोडीशी तुम्ही रुटीनाइज होण्यापर्यंत जरा आपल्या प्लेट चेंज करण्यापर्यंत मी जरा तुमच्याकडून फार क्लोज फॉलोअप घेते मी आणि माझी टीम की जिथं तुम्हाला थोडेसे फोटो पाठवायला लागतात की असे नक्की माझी डाएट कारण सगळ्यांची पद्धत वेगळी असते जेवण बनवण्याची आहाराची पद्धत वेगळी असते तर ते थोडंसं पहिल्या आठवड्यामध्ये मॉनिटर करतो मी आणि माझी टीम आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी एक आठवड्यानंतर तुमची डाएट आपण सेट करतो आणि त्याच्याप्रमाणे डाएट जो आहे आहार आहे ऍब्सोल्युटली आपण दररोजच्या दररोज मध्ये फॉलोअप घेतो आणि त्याचं मॉनिटरिंग आपण वीकली बेसवरती करतो. येस. ओके. येस. येस. एनिबडी एल्स जे लोक जॉईन करतात आहे तुम्ही जॉईन करू शकता. येस चित्रा. चले टीम चित्रताई म्हणतात आहे की ग्रुपमध्ये इथं तुम्हाला घेताना येत आहे का स्क्रीनशॉट चित्रताई? इट्स ओके डोंट वरी. तुमचा इथं फोन नंबर द्या बरं चित्रताई पुन्हा. टीम तुम्हाला डायरेक्ट हे पाठवेल ग्रुपमध्ये येईल ते सगळे डिटेल्स थोड्या वेळानंतर येईल आणि तुम्ही करू शकता. येस. सो वेलकम अँड कॉंग्रॅच्युलेशन चित्रा, सुवर्णा, सुचिता. येस. टीम यांचा नंबर सेव्ह करून घ्या चित्राताईंचा. अजून काही क्वेश्चन्स? अदरवाइज आय एम डन फ्रॉम माय साइड. काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही. येस. नसीमजी. येस. नसीम यांचा पण नंबर सेव्ह करून घ्या. येस. एनी अदर क्वेश्चन जॉईनिंग साठी का अजून स्वतःला अजून काही क्वेश्चन्स आहेत? जॉईनिंग साठी काही क्वेश्चन्स आहेत का? जसं वैशालीताईंनी बाकी सगळ्यांनी विचारलं कोर्ससाठी काय आहे का? डाएटसाठी वर्कआउटसाठी मला हे जमेल की नाही असं काही क्वेश्चन नाही का कोणाला? मला हे नक्की जमेल का? हॅलो मॅम. हो. येस. डाएट काय असणार आहे नक्की? ओके. डाएट आता मी तुम्हाला सांगते आपली व्हेज डाएट असते किंवा नॉन व्हेज पण असू शकते तुमच्या चॉईस वरती आहे. पण नॅचरलच असते पण थोडीशी स्पेसिफिक असणार. म्हणजे अगदी नेहमीच तुम्ही जे घरी बनवतोय प्रत्येक वेळेस ते नसेल. एका वेळेस ते असणार आहे सगळं. पण त्याच्यामध्ये थोडंसं स्पेसिफिकेशन असेल. म्हणजे मी जर तुम्हाला सांगितलं की एखादा आपल्याला स्पेसिफिक ती डाएट बनवायची तर त्याच्यासाठी तुम्हाला एक स्पेसिफिक जाऊन भाज्या त्या घ्याव्या लागतील किंवा सुपर मार्केटमध्ये जाऊन ते तुम्हाला इन्ग्रेडियंट्स आणायला इझिली सगळीकडे अवेलेबल असतं ते सगळ्या पूर्ण इंडियामध्ये सगळ्याकडचे तर ते आपलीकडे तुम्हाला इझिली अवेलेबल असणारे असेल पण ऑफकोर्स स्पेसिफिक असेल थोडीशी कारण काहीतरी चेंज करायचे म्हणजे नेहमीच खाऊन तर होणार नाहीये बरोबर आहे की नाही त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायला लागणार तेव्हाच होणार आहे. येस. काय आणि क्वेश्चन आहे? मी आता मी अटेंड करू शकत नाही तर एक महिनाभरानंतर करू शकते का? येस येस नक्की करू शकाल. फास्ट सुरू आहेत. हा. येस आय हॅलो. अंडरस्टँड. येस तस्मी. तुमचा नंबर देऊन मॅम. ठेवला तुमचा दिलाय तुम्ही. येस हो तस्मी. हो हो मॅम दिलाय माझा नंबर. फीडिंग मदर आहे मॅम मी. बाळ माझं 5 महिन्याचं फीडिंग आहे माझ्या. मग येस. मला जमेल का मॅडम? कारण बाळाची हेल्थ आणि माझी हेल्थ. ऍब्सोल्युटली. इट विल बी फंटॅस्टिक. हा कारण कसं गुड. बाळाचं पोटही पूर्ण भरायला हवं आणि तुमच्या माझं ह्याच्यावरती पण नाही काही इफेक्ट होणार आहे आपल्या ह्याच्यावरती काही इफेक्ट नाही होणार. राईट. आणि जर कोणाला काही क्वेश्चन असेल मग सिझेरियन झालंय लेडीजचं हो मग ते हो बेली मॅडम फॅट सिझेरियन. होईल का? सिझेरियन आहे. डोंट वरी. हो मॅडम. माझं सिझेरियन ऍक्च्युली झालेलं. हा. 2 सिझेरियन झालेत मॅडम माझे. या इट्स ओके स्टील पॉसिबल. या इव्हन माझे स्वतःचं सिझेरियन झालेलं आणि मी सिझेरियन झाल्यानंतर 2 महिन्यानंतर माझा वर्कआउट चालू केलेला तो मी आजपर्यंत कंटिन्यू आहे. सो डोंट वरी अच्छा. ऑलरेडी आपलं हिलिंग झालेलं आहे. हो हा. मॅडम. एज माझी 36 आहे त्यामुळे काही. येस व्हेरी यंग. व्हेरी मच पॉसिबल. चित्रताई काय तुम्हाला म्हणायचं तुम्ही आहात ना म्हणजे टाईप करा.
येस. तस्मिन तुमचा नंबर कुठे दिलाय का वरती कुठे हो मॅम दिलाय वर. दिलाय ना? ठीक आहे. टीम हा हो, दिलेला हो. आहे तुम्हाला. येस, टीम त्यांचा सेव्ह करा. तुम्हाला जर दिसत असतील पेमेंट डिटेल्स तर तुम्ही हे करू शकता. थँक्यू सो मच. जस्ट रेकॉर्डिंग स्टॉप करते मी.